I have just the question, can we use Pico Vajradanti powder in place of बालाजी तांबे पावडर? हो हो, तुम्ही यूज करू शकता. मी फक्त बालाजी तांब्यांची एक हे सांगितलं की बालाजी तांब्यांची पावडर तुम्ही यूज करू शकता. पण तशाच प्रकारे इतर कुठलीही तुम्ही यूज करू शकता. मला एकच मिनिट द्या. ओके. या जन्मात आपण कर्म भोगून एका फ्री विलने इथपर्यंत पोहोचलोय. म्हणजे मी आकाशिक पर्यंत पोहोचली. पण जेव्हा मी पुढचा जन्म घेईन तेव्हा मला सगळ्याचा विसर पडलेला असणार. मग तेव्हा कसं कोण मला आठवण करून देणार? त्यासाठी आता आपण आकाशिक पर्यंत पोहोचलो आहोत, तर त्याचा फायदा मला पुढच्या जन्मी होईल का? चांगला क्वेश्चन विचारला आहे. ऍक्च्युली तुम्ही या जन्मामध्ये, इवन कुठल्याही तुमच्या जन्मामध्ये जे जे ज्ञान तुम्ही घेतलेलं आहे ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कॅरी फॉरवर्ड होत आहे. आणि आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात म्हणजे तुम्ही तुमच्या पास्ट लाईफमध्ये सुद्धा अशा कुठल्या तरी साधना किंवा अशा काहीतरी गोष्टी केलेल्या आहेत, ज्यामुळे आता तुम्ही नेक्स्ट लेवल पर्यंत पोहोचत आहात. तुम्ही आकाशिक पर्यंत आलेले आहात. ओके. आणि जेव्हा तुम्ही कारण आपला जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपलं हे जे शरीर आहे, हे आपलं शरीर पंचतत्वांमध्ये विलीन होतं. आणि आपलं कॉन्शियस माइंड सुद्धा त्याबरोबर त्यामध्ये निघून जातं, ज्याने आपण सगळ्या गोष्टींना जाणत आहोत. सबकॉन्शियस माइंड आपलं ऑरा चक्र याच्याद्वारे आपला पुढचा प्रवास होत असतो. आणि त्यामुळे आपल्या आतमध्ये हे सगळं जे तुम्ही ज्ञान घेत आहात, हे ज्ञान तुमच्यामध्ये पुढे सुद्धा जाणार आहे, राहून ते पुढे सुद्धा जाणार आहे. शिवाय तुम्ही आकाशिकने तुमच्या कर्माने इतकं हील करता, तुमच्या ऍक्शन्समध्ये, बिहेवियरमध्ये इतका पॉझिटिव्ह चेंजेस व्हायला लागतात, ज्यामुळे नेक्स्ट जन्मामध्ये तुम्ही तशाच प्रकारच्या चांगल्या गोष्टी स्वतःकडे अट्रॅक्ट करता. कारण जे आपल्या आतमध्ये आहे तेच आपण बाहेरच्या जगातनं अट्रॅक्ट करत असतो. म्हणून आतमधनं सगळं निगेटिव्ह क्लिअर केलं तर बाहेरच्या जगात आपल्याला सगळं पॉझिटिव्ह मिळतं. ओके. मी आकाशिक रीडिंग केले आहे तुमच्याकडे. तेव्हा तुम्ही मला माझे आकाशिक नाव सांगितले होते, पण काल मला दुसरे आकाशिक नाव दिसले. अच्छा, तुम्हाला जे दिसलं ते तुम्ही यूज करा, काही प्रॉब्लेम नाही. आफ्टर टर्टल नेक ब्रीदिंग आय डोंट फील लाईक टेकिंग ब्रीथ इन अँड जस्ट रिमेन इन ब्रीथलेस स्टेट फॉर अ मिनिट. इज दॅट ओके? हो, कम्प्लिटली ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. दोन आकाशिक नावं नाही, दोन आकाशिक नावं नसू शकतात. तुम्हाला जे दिसले ते तुम्ही, कारण मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की आज तुम्ही कोणाकडे आकाशिक केलं आणि अजून दोन व्यक्तींकडे केलं तर प्रत्येक जणांकडे तुमची आकाशिकची वेगवेगळी इन्फॉर्मेशन जाईल. कारण आपल्या आकाशिक मध्ये सोलची खूप इन्फॉर्मेशन आहे. जी इन्फॉर्मेशन मला मिळाली तीच इन्फॉर्मेशन दुसऱ्या व्यक्तीला मिळेल असं नाही होत. ठीक आहे, कारण प्रत्येकाच्या कॉन्शियसनेस नुसार त्याला ऍक्सेस होतो, असं असतं. त्यामुळे तुमच्या कॉन्शियसनेस नुसार तुम्हाला जे नाव ऐकू आलेलं आहे, काहींना ऐकू आलं असेल, काहींना दिसलं असेल. काल तुम्हाला मी जे मेडिटेशन केलं, कोणीतरी बऱ्याच जणांनी विचारलंय की मेडिटेशन आज पुन्हा घ्याल का? तसं नाही, तुम्हाला ऑडिओ पाठवलाय, तुम्ही स्वतः ते मेडिटेशन करू शकता. ओके. आणि कारण आपल्याला 3 महिन्याचा हा प्रवास आहे, त्याच्यात मला या सगळ्या तुमच्या ज्या आहेत ह्या स्टेप्सना लवकर कव्हर करून तुमच्या प्रॅक्टिसवर जास्त भर द्यायचा आहे. त्यामुळे जिथे वेळ वाचवता येईल तिथे मी वेळ वाचवण्याचा प्रयत्न करते. तर तुमच्या कॉन्शियसनेस नुसार तुम्हाला जे नाव मिळालेलं आहे तेच तुम्ही यूज करा.
आणि जर तुम्हाला नाव मिळालं तर ते मेडिटेशन रोज करण्याची गरज नाही, ते एकदाच करायचं मेडिटेशन आहे. इशिका कोयले नाही आहे, मिस्टिका कोयले. मिस्टिका कोयले चॅन्ट करायचा आहे तो. इशिका कोयले तुम्ही रॉंग करताय. मिस्टिका मी लिहून पण पाठवलेलं, इंग्लिश मध्ये सुद्धा लिहून पाठवलेलं. मिस्टिका कोयले करताना 3 बोटांनी त्राटक करायचे का? आता मी हेच सांगते, लहान लहान गोष्टींचं लॉजिक लावू नका. त्या दिवशी सुद्धा ग्रुपवर आपल्या खूप हे इकडनं प्रेस करायचं का, बोट काढायचं का टच करून ठेवायचं. मी स्पष्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे, बोट तुम्ही का टच करा, मग 3 बोट करा, पूर्ण पाम करा किंवा तुम्ही थंब करा, काही करा, पण तुम्ही का करा त्याचा अर्थ असा की जेव्हा तुम्हाला जाणीव होण्यासाठी की इथे फोकस जाण्यासाठी तुम्हाला स्पर्श करायला सांगितलंय. बाकी त्यामध्ये वेगळं काही लॉजिक नाहीये. जस्ट टच करा म्हणजे तुमचा फोकस इथे जाईल. बघा इथं टच करून बघा, फोकस इथे लगेच जातो. तो जाण्यासाठी की मिस्टिका कोयले मिस्टिका कोयले मिस्टिका कोयले, तुमचा फोकस इथे राहणार थर्ड आयवर, म्हणून सांगितलेलं आहे. बाकी त्यामध्ये काही नाहीये, बोटांचं काही नाहीये आणि प्रेशरचं पण काही नाहीये. प्रेशर का असतं, कारण इथे आपल्याला जर प्रेस वगैरे केलं तर आपल्याला फील जास्त होतं, म्हणून मी सांगितलंय. Yesterday after the meditation and every time after such meditation my heart races when getting back to the body. I am scared or feel an anxiety, but when the meditation ends I can feel my heart race. Why should this be? याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. असं होणं स्वाभाविक आहे आणि हे असे अनुभव तुम्हाला येणार, पण विदाउट एनी लॉजिक, कुठलंही लॉजिक न लावता, कॉन्शियसली मनामध्ये कुठलीही फिअर न आणता तुम्ही अगदी फ्लो मध्ये ते करा. माझा आत्मा या जन्मात काय साध्य करायचं आहे म्हणून व्याकुळ आहे. हे तुम्ही जेव्हा एक्सेस कराल तेव्हा तुम्हाला आन्सर मिळेल. आजच मी 52 क्वेश्चन्स पाठवलेले आहेत, इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये पाठवलेत. तुम्हाला तुमचा हा एक्सेस तुम्हाला घेता येईल. अर्ली मॉर्निंग आय हॅड अ ड्रीम, आय हर्ड समथिंग लाईक आकाशिक रेकॉर्ड्स कसे एक्सेस करणार, अँड आय थिंक आय हर्ड 2 नेम्स. ओके, बट आय एम नॉट व्हेरी शुअर. कॅन आय स्टील वेट टू गेट माय आकाशिक नेम? तुम्ही वाट बघू शकता. शिवाय जर तुम्हाला आकाशिक नेम नाही मिळालं, कारण मी स्वतःच सांगते, मला माझं आकाशिक नेम नव्हतं मिळालं. मला खूप वर्षानंतर मी जेव्हा माझ्या गाईडशी वगैरे सहजपणे कम्युनिकेट करायला सुरू केलेलं, तेव्हा त्यांनी मला स्वतःहून सांगितलेलं की आता तू हे नाव लावायला सुरू कर, आणि मी ते मास्टर लावायला स्टार्ट केलं. तर असं काही कंपल्सरी नाहीये की ते तुम्हाला मिळालंच पाहिजे, नाही मिळालं तर तुम्ही एक्सेस करू शकणार नाही. तुमचं बर्थ नेम आहे, त्याच्यातही खूप व्हायब्रेशन आहे तुमच्या सोलचे, तुम्ही ते एक्सेस करू शकता त्या नेमने. आकाशिक आणि PLR यामध्ये काय फरक आहे? मी हे मागच्या वेळी सांगितलेलं, म्हणजे दोन्ही सेम आहे की दोन्ही डिफरंट आहे. मी पुन्हा एकदा असं उत्तर देते. आकाशिक आणि PLR, आकाशिक मध्ये सुद्धा आपण पास्ट लाईफ मध्ये असं काय कर्म केलं होतं हे बघतो. PLR मध्ये सुद्धा आपण पास्ट लाईफ मध्ये माझं काय कर्म होतं हे बघतो. फक्त फरक असा आहे, आकाशिक मध्ये तुम्ही कॉन्शियस असता, तुम्ही पूर्णपणे त्या एनर्जी पर्यंत पोहोचता आणि तुम्ही हे करता. PLR मध्ये तुम्हाला एका ट्रान्सच्या स्टेट मध्ये घेऊन गेलं जातं, दुसरा व्यक्ती घेऊन जातो आणि तुम्ही त्यामध्ये स्वतःचं पास्ट लाईफ बघता किंवा काही जण बघूही शकत नाही. पण आकाशिक मध्ये जो पास्ट लाईफ मध्ये जाऊ शकत नाही तो आकाशिक त्याचं बघू शकतो. हे पास्ट लाईफ, हे आपल्याला आकाशिकचा हे बेनिफिट आहे. याचे आन्सर्स तुम्हाला ऐकू येऊ शकतात, तुम्ही बघू शकता. पास्ट लाईफ मध्ये तुमचा सोल दरवाजापर्यंत जाऊन कधी कधी रिटर्न येतो, त्याला बघायचं नसतं पास्ट लाईफ, असंही असतं. आकाशिक मध्ये तसं होत नाही. तुमचे गाईडही तुम्हाला पास्ट लाईफ सांगू शकतात तुमचं, हे असतं. हा फरक आहे. आकाशिक मध्ये आपण इथे फक्त रेकॉर्ड एक्सेस करणं नाही तर त्याला हील कसं करायचंय, हा आपण एक मेन पॉइंट यामध्ये शिकणार आहोत.
पास्ट लाईफ मध्ये तुम्ही पास्ट लाईफ बघू शकता, पण हील कसं करायचं माहिती नाहीये. आकाशिक मध्ये प्रॉपर आपण सोल कॉन्ट्रॅक्ट चेंज करतो. पास्ट लाईफ कळतं त्या व्यक्तीबरोबर काय आहे आणि आपण सोल कॉन्ट्रॅक्ट चेंज करू शकतो. हा फायदा आहे आकाशिक मध्ये. While doing Mystica Coeli chant, do we need to tap our forehead? आता जसं मी सांगितलं की टॅप वगैरे करण्याची गरज नाही आपल्याला. मला काल स्वामी समर्थ दिसले आणि नाव पण कळलं. मला विश्वास बसत नाहीये, हे खरं असेल का? हो, हा विश्वास तुम्हाला ठेवला पाहिजे. पहिल्या मेडिटेशन मध्ये स्वामी दिसू शकतात का? हो, दिसू शकतात. गोल्डन गेटच्या आत गेलं की खूप एनर्जी जाणवली. स्वामी आणि आर्कएंजल मेटाट्रॉन दिसले. खूप छान. तुम्हाला रडायला आलं कारण तुमचं हार्ट चक्र ओपन झालं होतं. खूप चांगला अनुभव आहे. कारण मी सांगते, हे जे असेंडेड मास्टर्स आहेत हे खूप उत्सुक असतात आपल्याला भेटण्यासाठी, आणि जेव्हा आपण 5Dचा प्रवास करतो ते आपल्याला भेटतात. एका नावाचे खूप लोक असतात, तर आकाशिक करताना मेटाट्रॉन यांना नाव सांगितल्यावर बरोबर त्याच व्यक्तीचे रेकॉर्ड्स कसे उघडतात? कारण यामध्ये आपण जेव्हा रेकॉर्ड्स ओपन करणार तेव्हा फक्त नाव नाही सांगणार आहे, नावाबरोबर डेट ऑफ बर्थ पण सांगायचे आणि आपल्या आईचं नाव पण सांगायचंय. मदर नेम पण आपल्याला लागतं. मग ते आपले रेकॉर्ड्स ओपन करतात, आपल्याला सांगतात. कारण प्रत्येक वेळी व्यक्तीचं नाव सेम असेल पण त्याच्या आईचं नाव वेगळं असेल, त्याची डेट ऑफ बर्थ वेगळी असेल. ओके, त्यामुळे आपल्याला या तिन्ही गोष्टींची गरज लागणार. काल जे इमोशनल लेसन तुम्ही म्हटले ते मी शिकले. आता सगळे डोर गेले म्हणजे त्यांचा पार्ट संपला असं आहे. जोपर्यंत तुम्हाला पेन फील होत नाहीये, पेन फील होत आहे, तोपर्यंत समजायचं अजून लेसन आहेत. आणि जेव्हा व्यक्तीकडे सगळंच छान आहे, त्याला राग नाही, लोभ नाही, माया नाही, मोह नाही, काहीच नाहीये, तो पूर्ण रिकामा आहे आतून बाहेरून, तेव्हा समजायचं सगळे लेसन संपले, आयुष्यात सगळं चांगलं होतंय, आता आपल्याकडनं फक्त चांगलं घडलं पाहिजे. रेकॉर्ड्स एक्सेस करताना दरवेळी तेच स्पिरिट गाईड दिसतात का, की वेगळे आणि एकापेक्षा जास्त असू शकतात? हो, एकापेक्षा जास्त असू शकतात. आणि प्रत्येक वेळी तुम्हाला गाईड्स दिसतील असं नाही, काही ना फक्त आवाज येईल. आता ज्यांना काल स्वामी समर्थ दिसले ते त्यांचे गाईड्स आहेत म्हणून त्यांना दिसले. तुम्हाला गाईड म्हणून तुमचे अँसेस्टर सुद्धा दिसू शकतात, कोणी दिसू शकतं. असं नाही की फक्त तुम्हाला परमेश्वरच दिसणार आहे, असं नसतं. रेकॉर्ड्स एक्सेस करताना ब्लॉकेजेस येतात म्हणजे नेमके काय होते आणि ते ब्लॉकेजेस का येतात? ब्लॉकेजेस का येतात? कारण तुमच्या ऑरामध्ये अजून तितकं क्लीन नाही झालं आहे ऑरा, तुमचे चक्र तेवढे फ्री नाही झालेत, अजून स्वच्छ व्हायचेत. किंवा तुमच्या माइंडमध्ये तुम्ही खूप लॉजिक यूज करताय, माइंड जास्त लॉजिकल आहे, मनामध्ये खूप जास्त फिअर्स आहेत किंवा डाऊट्स आहेत, मग तेव्हा तुम्ही एक्सेस नाही करू शकत. तुम्ही तुमच्या मनाला एकदम रिलॅक्स ठेवा, शांत ठेवा, जे उत्तर येईल ते माझं उत्तर असेल असा विश्वास ठेवा, म्हणजे ब्लॉकेजेस येत नाही. ब्लॉकेजेस मोस्टली कोणाला येतात? जो व्यक्ती जास्त एन्झायटी मध्ये आहे, जो जास्त स्ट्रेस मध्ये आहे, ज्याच्या मनात सतत सतत विचार जास्त चालू असतात, माइंड खूप जास्त निगेटिव्ह झालं आहे, त्या व्यक्तीला एक्सेस करणं कठीण जातं. म्हणून मी तुम्हाला ही जर्नी का दिली आहे, डाएट पासून रोजची प्रॅक्टिस, हेच ब्लॉकेजेस क्लिअर होण्यासाठी, ज्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स येणार नाही एक्सेस करताना. आपण जेव्हा आपल्याला हार्म होऊ नये म्हणून इन्सेक्ट्स मारतो, पण ते कर्म जनरेट करतो. हो, करतो आपण. आपल्याला एक मच्छर चावली की पटकन आपले हात असे होतातच तिला मारण्यासाठी. याला म्हणतात कळत नकळतपणे झालेली कर्म, ती होतातच. आणि इथे मी बाबांची स्टोरी सांगते की बाबांकडे खूप चमत्कार शक्ती होती, ते परमेश्वराचं स्वरूप होते आणि आपल्याला काहीतरी ज्ञान आणि शिकवण्यासाठी ते आले होते आणि ते त्या वेशामध्ये राहत होते, जिथे ते वननेसचा धडा शिकवत होते प्रत्येकाला, की हिंदू मुसलमान असं काही नसतं, जे काय आहे ते एक शक्ती आहे, एक वननेसचा लाईट आहे, हे ते सांगतात. श्रद्धा सबुरी, तुमच्याकडे श्रद्धा हवी
आणि पेशन्स हवे, फेथ हवा आणि पेशन्स हवे. तेव्हाच तुम्हाला हे सगळं मिळेल आणि ती लाईट, तो परमेश्वर तुम्हाला तेव्हाच मिळेल. हे त्यांचा हा एक लेसन ते प्रत्येकाला शिकवत होते. शिवाय ते झोळी घेऊन भिक्षा मागत होते. तर ते भिक्षा यासाठी मागत होते की समोरच्या व्यक्तीकडनं अन्नदान व्हावं आणि त्यामुळे त्याची रोजच्या जीवनामध्ये जी कर्म घडतात कळत नकळतपणे, त्याच्या पायाखाली किडे मरतात, कीटक मरतात, हे कळत नकळतपणे झालेलं कर्म आहे, ते त्या व्यक्तीचं हील व्हावं म्हणून तुम्ही अन्नदान करा, असं असतं. अन्नदान केल्यामुळे ही कळत नकळत असलेली कर्म माफ होतात. फॉरगिव्हनेस केल्यामुळेही आपण जे इंटेन्शन टाकतो की रोजच्या जीवनामध्ये माझ्या हातून जी काही कर्म होत आहेत त्या कर्मांची मी माफी मागत आहे, म्हणून रात्री झोपताना तुम्हाला माफीची प्रार्थना का सांगितली, त्यासाठी सांगितली. म्हणा. आपल्या ह्याच्यावर सुद्धा ग्रुपवर माफीची प्रार्थना टाकलेली आहे, पोस्ट केली आहे. ती प्रार्थना तुम्ही रोज म्हणा. पाठ झाली असेल तर तुम्ही तुमच्या शब्दातही म्हणू शकता. काल मेडिटेशन केले तेव्हा काही दिसले नाही. आज पुन्हा केले तर झोप लागली. पुन्हा काही दिसले नाही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. वेळ लागू शकतो. कोणाला काही दिसले नाही म्हणून नर्वस होऊ नका. आता नाही दिसले, थोड्या वेळाने दिसेल, थोड्या कालांतराने दिसेल, पण तुम्हाला दिसेल. काल आकाशिक नावाचे जे ध्यान केले, पण जे आकाशिक नाव मिळाले, पण ते जर मनातून आले असेल तर जर चुकीचे असेल तर चुकीचे एक्सेस होईल का, असं काही होत नाही. तुम्हाला जे गाईड तुमचे बोलणार ते एखाद्या व्यक्ती येऊन आपल्या कानात कुजबुजतो तसं होत नाही. तुम्हाला तो आवाज मनातूनच येणार. जे तुम्हाला फर्स्ट थॉट येईल त्यावर विश्वास ठेवायला शिका. कधीही जर तुम्ही डाऊट घेतला, मला असं दिसलं पण काय माहिती खरं आहे का, तर तुम्ही कधीही ऍक्सेस करू शकणार नाही. जे समोर येते, जे उत्तर मिळते त्या उत्तरावर विश्वास ठेवायला तुम्हाला शिकलं पाहिजे. तेच तुमचं डेव्हलप होत जातील इंट्युशन. किंवा कसे कळेल ते नाव खरे आहे, ते नाव खरेच आहे जे तुम्हाला ऐकू आलं आहे. कारण मला ऑडिओ किंवा दिसले नाही, पण मनात विचार आला म्हणजेच तुम्हाला आतून ऐकू आला तो आवाज. असंच होत असतं. काहींचा ऑडिओ जास्त क्लिअर होईल, काहींचा व्हिडिओ क्लिअर होईल, काहींना इमोशनली डिकोड होते लँग्वेज, काहींना फील येतं. आता मी माझं सांगते. मी आकाशिक जेव्हा ऍक्सेस घेते, ऑटोमॅटिक मला समजत नाही, ऑटोमॅटिक डिकोड केलं जातं. जेव्हा मी बुक ओपन करते त्या बुक मधलं जे काय आहे ते माझ्या माइंड मध्ये डिकोड, आणि फटाफट मी कशी सांगत सुटते, मलाही समजत नाही की मी पुढे काय बोलणार आहे. कारण मी विचारच करत नाही आणि मी पुढे काय बोलणार आहे हे मला माहिती नसतं, आणि मी फटाफट सांगत सुटते की असं 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 आहे. आणि बऱ्याच वेळा त्यांचं पॅटर्न टॅली पण होतं की हो मॅडम असं आधी पण घडलं होतं, या लाईफ मध्ये हे पण होत आहे, हे बरोबर असतं. म्हणून आपल्याला जे काही दिसतं त्यावर विश्वास ठेवायचा. माझी एक मैत्रीण आहे, आळशी आहे, लोळत पडते, दुसऱ्यांना नावं ठेवते, म्हणून मला तिच्याशी बोलायला आवडत नाही. पण तिला वाटतं मी तिला फोन करावा, पण मला तिचे विचार आवडत नाही. अशा सिच्युएशनला काय करायचे? अशा सिच्युएशनला शक्यतो बोलणं टाळावं, कारण आता तुम्ही एका वेगळ्या व्हायब्रेशन मध्ये वर्क करत आहात, काम करत आहात. तुमचे व्हायब्रेशन वाढत आहेत आणि तुम्ही जेव्हा अशा व्यक्तींच्या, कारण दुसऱ्या व्यक्तींना तुमच्याशी बोलायला आवडणार, कारण तुमचे ऑराचे व्हायब्रेशन जसे डेव्हलप होतील चांगले, समोरच्या व्यक्तींना तुमच्याशी बोलायला खूप आवडणार. ठीक आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला एक सिंपल टेक्निक आज शिकवते. ऑरा लॉक करायचा. कोणीतरी मागे विचारलेलं, मॅडम ऑरा लॉक कसा करायचा शिकवा. ठीक आहे, मी तर तुम्हाला आता शिकवते. ऑरा लॉक करताना पहिल्यांदा तुम्हाला एक प्लसचं साइन बनवायचं, असं आणि असं. म्हणजे वरपासून खालपर्यंत, आपल्या डोक्यापासून पायापर्यंत इमॅजिन करायचं आपण एक लाईन काढली, आणि आपल्या बॉडीची जी रुंदी आहे त्या रुंदीपेक्षा जास्त एक मोठी लाईन काढायची आडवी. इथपर्यंत क्लिअर?
आणि त्यानंतर स्वतःभोवती 3 सर्कल मारायचे आणि इमॅजिन करायचं एक आपण संपूर्ण बॉडीला एक पूर्ण असं गोलाकार आपलं ते ड्रम असतो माहिती पिंप असं पाणी भरायचं इमॅजिन करायचं तशा प्रकारे संपूर्ण बॉडीला आपण असं राऊंड शेप मध्ये एक सर्कल करतोय आणि तुम्ही तुमच्या गुरूंचं किंवा आराध्य देवतेंचं आता समजा मी जेव्हा करेन तर मी ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री साईनाथाय नमः स्वामींचं करतोय आपण ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ठीक आहे ऑरा लॉक 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 3 वेळा इंटेन्शन टाकायचं असं तुमच्या ज्या आराध्य देवतेवर तुमची श्रद्धा आहे त्यांचं नाव घेऊन तुम्ही ऑराला 3 वेळा असं फिरवायचं ज्यामुळे तुमचं ऑरा लॉक होतो हे तुम्ही कितीही वेळा करू शकता आणि मग त्या व्यक्तीचा कॉल घेऊ शकता ज्यांच्याशी बोलायचं बोलू शकता त्यांचा तुमच्यावर कुठलाही इफेक्ट होणार नाही सेकंड गोष्ट जेव्हा समोरनं तुमचा कोणी तुमच्याशी बोलत असेल आणि तो व्यक्ती निगेटिव्ह काही बोलतोय किंवा आपल्याला माहितीये हा व्यक्ती काहीतरी वाईटच बोलणार आहे इमॅजिन करायचं की त्या व्यक्तीच्या आणि तुमच्यामध्ये एक ग्लास आहे जाड एक जाडसर अशी ग्लास आहे इनविजिबल आपण इमॅजिन करायचं की एक ग्लास आहे आणि तो व्यक्ती तिथे मी इथे आमच्यामध्ये एक जाडसर अशी प्रोटेक्शनची ग्लास आहे कारण एनर्जी जी पण येते ती ग्लास वरती आपटते आणि कधी कधी ती ब्रेक होते किंवा बाउन्स बॅक होते त्या व्यक्तीचे त्या व्यक्तीलाच रिटर्न तुमच्या ऑरावर ते येत नाही ठीक आहे मॅडम तुम्हाला शैला मॅडम तुम्हाला अनुभव सांगायचा आहे तो आपण घेऊया एंडला मी तुम्हाला अनम्यूट करेन सोल इमॉर्टल आहे असं आपण बिलीव्ह करतो बरोबर आहे सोल अमरच आहे आपला इमॉर्टल आहे आत्मा अविनाशी आहे बरोबर आहे तर मग इतकी पॉप्युलेशन का वाढली आहे पॉप्युलेशन शरीरामध्ये आहे सांगते मी हे ऑफ सोल्स आधीपासून जेवढे होते तेवढेच कसे नाही राहिले नंबर ऑफ सोल्स ऍक्च्युली आता काय झालंय माहितीये का असं म्हणतायत आता की स्पिरिट वर्ल्ड मध्ये आत्मे जन्म घेण्यासाठी मोठीच्या मोठी लाईन लावून उभे असं सांगितलं जाते का कारण जन्म लगेच मिळत नाहीये पूर्वी कुटुंब खूप मोठं असायचं आज 1 किंवा 2 मुलं याच्यावरती मुलं नसतात आणि पूर्वी 10, 12, 14, 15, 20 अशी एका कुटुंबामध्ये मुलं असायची व्हायची संतती आता तसं नाहीये पण आता काय झालंय सोल्स जास्त आहेत आणि बॉडीज कमी आहेत असं पृथ्वीवर झालंय सोल जास्त आहेत बॉडी कमी आहेत आणि बऱ्याच वेळेला वॉक इन सोल असा एक कॉन्सेप्ट आहे किती जणांना माहितीये वॉक इन सोल असा तुमचा हँड रेस करा मी जरा स्लाइड बघते किती जणांना माहितीये चॅट मध्ये जरा पाठवता का हा खूप एक चांगला विषय आहे म्हणून मी विचारते ठीक आहे चॅट मध्ये मला पाठवा किती जणांना माहिती आहे म्हणजे मला वाटतं कोणालाच माहित नाही हा प्रियंका मॅडमना माहिती असणार कारण जे माझे असे कनेक्टेड फार वर्षापासून कनेक्टेड सोल फॅमिली आहेत त्यांना माहित असणार कारण मी त्यांना बऱ्याच वेळेला ह्या अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत ओके वॉक इन सोल हा कॉन्सेप्ट कसा असतो एक शरीर असतं आणि 2 आत्म्यांचं कॉन्ट्रॅक्ट असतं त्या शरीराबरोबर आपण असं कधी कधी बघतो बघा की हा व्यक्ती तर खूप गुंड होता हा अचानक देवदेव कसा करायला लागला ओके एक व्यक्ती जेव्हा आपण बघतो की अरे हा व्यक्ती तर असं होता आज याचं इतकं ट्रान्सफॉर्मेशन झालंय वेगळाच व्यक्ती बनलाय असं वाटतं तर बऱ्याच वेळेला काय असतं एखादा आत्मा त्या जीवनाला कंटाळलेला असतो खूप
म्हणजे त्याच्या मनामध्ये सुसाईडच्या भावना येतात किंवा त्याला वाटतं नको हे जग, आता नाही राहायचं इथे, असं खूप वेळा त्याच्या मनात असतं. पण तो आत्मा तितका चांगला आणि पवित्रही असतो, तो ज्या शरीरामध्ये असतो. बऱ्याच वेळेला झोपेमध्ये आपण ऍस्ट्रल ट्रॅव्हल करतो आणि तेव्हा झोपेमध्ये ऍस्ट्रल ट्रॅव्हल करून जेव्हा ते त्यांच्या मास्टर्सकडे जातात, त्यांच्या गाईड्सकडे जातात आणि त्यांना सांगतात की मला आता या जगामध्ये खूप त्रास होतोय, मी या पेनला सहन करू शकत नाहीये. अशा वेळी काय होतं, एक पवित्र आत्मा म्हणजे ज्या स्पिरिट वर्ल्ड मधला जो पवित्र आत्मा आहे त्याला एका चांगल्या शरीराची गरज आहे. जो एक चांगला आत्मा त्या शरीरामध्ये राहिला आहे अशा बॉडीची गरज असते. मग तेव्हा ते ठरवतात, एकमेकांशी कॉन्ट्रॅक्ट करतात त्यावेळी सुद्धा, की ठीक आहे, तू या बॉडीमधून बाहेर पड आणि मी तुझ्या बॉडीमध्ये प्रवेश करेन. ठीक आहे. ब्रेन मध्ये मेमरी तीच राहते, कारण हे त्यांचं म्युच्युअली केलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यामुळे ब्रेन, त्या आठवणी, आपली माणसं, हे सगळं नातं तसंच राहतं. पण त्या व्यक्तीच्या हॅबिट, त्याच्या सवयी बदलतात. ठीक आहे. आणि मी इथे सांगते, एकच मिनिट. अशा प्रकारे हे वॉक इन सोल असतात, अशा प्रकारे ते काम करतात. तर बऱ्याच वेळेला काही लोकांना पृथ्वीवर यायचं असतं आणि त्यांना त्या चांगल्या शरीराची गरज असते, त्यांचा काही सोल पर्पज असतो, तो त्यांना फास्ट पृथ्वीवर जाऊन ते काम करायचं असतं. त्यामुळे ही अशी कॉन्सेप्ट आहे. तर त्यामुळे अशा व्यक्ती ते शरीर घेऊन त्याच्यात प्रवेश करतात आणि त्या शरीरामधला व्यक्ती बाहेर जातो, त्याला म्हणतात वॉक इन सोल. लिहून घ्या हे, ही याच्या पलीकडची माहिती पण मी देते. तर अशा प्रकारचंही कॉन्ट्रॅक्ट असतं, सोलमध्ये होत असतं. याबद्दल काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. पण जे मी नाव घेतलं ते काही असं घेऊ नका, मी तेव्हा रेझ्युम केलं होतं त्यासाठी. आर्कएंजल मेटाट्रॉनच्या हातात जे चक्र आहे ते काय आहे? ते एक ग्रीड आहे. त्यांच्या हातात जे आहे ना, ह्याला एक ग्रीड म्हटलं जातं. तर हे एक प्रोटेक्शन ग्रीड आहे. असं ग्रीड क्रिस्टलचंही बनवलं जातं स्वतःसाठी. मी पहिल्यांदा माझ्यासाठी असे बरेच ग्रीड बनवायचे, ज्याच्यामध्ये क्रिस्टल्स लावले जातात, जे आपलं लाईफ टाईम प्रोटेक्शन करतं, आपल्या फॅमिलीचं प्रोटेक्शन करतं. अशा प्रकारचं ग्रीड बनवलं जातं. मेडिटेशन करताना कॉन्सन्ट्रेशन होत नाही, मनात वेगळे विचार येतात, काय करू? तुम्हाला एक छान असं मी सांगते, माझा स्वतःचा रिसर्च आहे तो. जे मनात विचार येत आहेत ना, तर येऊ द्या आणि प्रत्येक विचाराकडे तुम्ही फोकस करा. जो विचार येईल त्याकडे फोकस करा. त्यामुळे काय होईल, तो विचार कधी निघून जाईल तुम्हाला कळणार नाही. तुम्ही जर विचाराकडे फोकस करायला सुरू केलं तर विचार निघून जातो तो. असं सुरू करा. आणि त्यासाठी मी त्राटक पण दिलेलं आहे. त्राटक यासाठी आहे की तुमचं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढावं. पण आता तुम्ही ही टेक्निक यूज करा जी मी आता सांगितली. मेडिटेशन करताना आपले 2 नेम असतात. एक माहेरचं आणि सासरचं. ओके. माहेरचं यूज करायचं. मी कालच सांगितलं, जे बर्थ नेम आहे तुमचे, ते बर्थ नेमच यूज करायचे. मला डोनेशन बद्दल विचारायचे आहे. समजा मी डोनेशन देताना माझ्या आईच्या किंवा सासूच्या नावाने दिले तर त्याचा फायदा त्यांना होतो का? एक तर मी सांगेन, डोनेशन देताना फायदा किंवा तोटा याचा विचार न करता डोनेशन द्या, तेव्हा ते डोनेशन म्हणून पकडलं जाईल. अदरवाईज तो फायदा किंवा तोटा पकडला जाईल. जे द्यायचंय ते कुणाच्याही नावाने द्या, तुम्ही देताय ते तुमचं इंटेन्शन काय आहे त्यामागे, ते इम्पॉर्टंट असतं. कारण परमेश्वरापर्यंत त्या नोट्स नाही जात, ते इंटेन्शन जात. ते इंटेन्शन रेकॉर्ड होतं तुमचं. पत्रिकेतील नाव म्हणजेच आकाशिक नाव असू शकते का? पत्रिकेमध्ये तुम्हाला जे अक्षर दिलं जातं ना, त्या अक्षरावर ना तुमचं नाव ठेवलं जातं, पण तुमचं आकाशिक नाव वेगळंही असू शकतं.
कालच्या मेडिटेशनमध्ये मी स्वामींना इमॅजिन करत होतो ॲज अ गाईड, पण माझ्या समोर अचानक साईबाबांचा फेस आला. कारण तुमचे गाईड साईबाबा आहेत, म्हणून साईबाबांचा फेस आला. स्वामींची तुम्ही पूजा करत असाल, साधना करत असाल, म्हणून तुम्ही स्वामींना इमॅजिन करत होतात. पण बाबा आले, कारण बाबा तुमचे गाईड्स आहेत, म्हणून बाबा आले. 2 नावं ठेवली तुम्हाला जर 2 नावं आली, हे आहे, हे पण आहे, हे पण आहे, तर जे पहिलं नाव आहे, जे फर्स्ट नेम तुम्हाला दाखवले, तेच तुमचं आकाशिक नेम आहे. Yesterday I couldn't see anything but was awake till morning 3 AM. तुम्हाला जेव्हा 3 वाजता अचानकपणे जाग येते ना, मध्यरात्री, पहाटे, तेव्हा तुम्हाला डिवाइन एनर्जी उठवत असते. परमात्मा तुम्हाला उठवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला हे सांगण्याचा तुमच्यासाठी हा मेसेज असतो की उठा आणि साधनेला बसा, काहीतरी या वेळेमध्ये करा, म्हणून तुम्हाला अचानक जाग येते. मग अशा वेळी तुम्ही परमात्म्याचा अपमान करू नका. ऍटलिस्ट उठा, पाया पडा, थँक्यू म्हणा, ग्रॅटिट्यूड द्या आणि परत झोपा. पण जर तुम्हाला अचानकपणे जाग आली तर समजायचं आपल्याला उठवलं गेलेलं आहे. त्यावेळेला असं करा आणि झोपा तरी चालतं. अदरवाईज मध्ये एकदा मला बाबांनी सांगितलेलं की 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठून श्रीरामांच्या 10 माळा चॅन्ट करायच्या, आणि मी खरोखर करत होते. पण इतकी सुंदर अनुभूती, म्हणजे खूप असं वाटत होतं की मी एका वेगळ्या ऑरामध्ये बसलेली आहे आणि एका वेगळ्याच ठिकाणी मी आहे. इतकं छान वाटत होतं त्या 10 माळा चॅन्ट करताना. तर असं होतं, ती वेळ असते, परमात्मा तुमच्या बरोबर असतो. ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा उपयोग काय आहे माहितीये का? असं सांगितलं जातं ब्रह्ममुहूर्त असे फक्त हात करा, म्हणजे मला कळेल किती जणांना माहितीये. ओके, ठीक आहे. आता मी जे कारण सांगते ते तुम्हाला माहितीये का, सांगा मला. ब्रह्ममुहूर्तावर उठतो आपण तेव्हा 90% जे आहे कॉन्शियस माइंड शांत असतात, कारण त्यावेळेला सगळे झोपलेले असतात, ते त्यांच्या गाढ झोपेत असतात आणि प्रत्येकाचे सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट असतात. सबकॉन्शियस माइंड हे परमात्म्याचं मन आहे आपलं, जे परमात्म्याशी कनेक्ट आहे, आणि त्यामुळे पृथ्वीवरचे व्हायब्रेशन, सोलार एनर्जी सुद्धा खूप हाय असते, आणि यावेळी आपण जे काही करतो ते खूप जास्त पटीने त्याचा आपल्याला एक बेनिफिट मिळतं. यासाठी आपण ब्रह्ममुहूर्तावर केलं पाहिजे जे काही करू. आज मेडिटेशन केले तर माझेच नाव आले आणि अचानक आर्कएंजल मेट्रॉन सोबत साईबाबा दिसले, तर तेच माझे स्पिरिट गाईड आहेत का? हो, तेच आहेत. Yesterday I saw a lot of people after going up the stairs who saw. कदाचित तुमच्या स्पिरिट वर्ल्ड मधले तुमचे सोल फ्रेंड्स असतील, ते सोलमेट्स असतील जे तुम्हाला दिसत आहेत. मी एक लहान मुलगी पाहिली, बरोबर एक कुत्र्याचं पिल्लू बरोबर होतं, आणि तुम्ही जेव्हा सांगितलं की ग्रीन ग्रासवर चालत आहात तेव्हाच कोणीतरी मला एका वेगळ्या नावाने हाक मारत होतं. एंजलने काही सांगितलं नाही. कोणतंही ख्रिश्चन नाव असू शकतं का? हो, नाव कुठलंही असू शकतं, कुठलंही नाव असू शकतं तुमचं. आपण आता या हिंदू धर्मामध्ये आहोत, आपण अनेक जन्म वेगवेगळ्या धर्मांमध्ये फिरून आले, तो अनुभव घेतलेला आहे. तुमचं आकाशिक नाव कुठलंही असू शकतं. कालच्या मेडिटेशन मध्ये मी तुम्हाला जे म्हणत होती की तुमच्या तळपायांना ग्रीन ग्रासचा स्पर्श होत आहे, तिथे मी तुम्हाला तुमचे जे सेन्सेस आहेत फीलचे, ते ऍक्टिव्हेट करत होती, की तुम्हाला स्पर्श फील व्हावा गवताचा, तुम्हाला सुगंध येत आहे, तुमचा स्मेलचा सेन्स ऍक्टिव्हेट करत होती.
तुम्हाला वाऱ्याचा आवाज येत आहे, तुमचं झुळझुळ वाहणारा वारा आहे, तर तुम्हाला आवाज ऐकू आला पाहिजे. तुमचं ऑडिओ ऍक्टिव्हेट करत होती आणि जे काही बघायला सांगत होती त्याने तुमचा व्हिडिओ ऍक्टिव्हेट करत होती. तर हे होतं जेव्हा आपण अशा प्रकारचे मेडिटेशन्स करतो. जेव्हा मी करून घेते तेव्हा मी तुमचं ऍक्टिव्हेशन करत असते. जेव्हा तुम्ही युट्यूबवरनं कुठलाही व्हिडिओ घेऊन ऐकता तेव्हा ते नुसतं ऐकता, पण जेव्हा आपल्या सेशनमध्ये हे मी करून घेते किंवा मी तुम्हाला करण्यासाठी मेडिटेशनही जे दिलंय त्याने तुमचं लगेच पुन्हा ते हिलिंग स्टार्ट होतं. आपण आपले आकाशिक रेकॉर्ड्स बदलणे म्हणजे देवानी आपल्यासाठी योजलेल्या नाटक बदलणे असा अर्थ होऊ शकत नाही का? मॅडम, तुम्ही फर्स्ट सेशन पासून अटेंड करताय का? हा माझा पहिला प्रश्न आहे. का तुम्ही मध्येच आता हे सेशन कालचं अटेंड केलेलं आहे? कारण डे 1 पासून मी सांगितलेलं आहे की आपण आकाशिक रेकॉर्ड बदलणे म्हणजे काय आहे. देवाने आपलं भविष्य लिहिलेलं नाही. आपल्या कर्मानुसार आपण आपलं सोल कॉन्ट्रॅक्ट बनवलेलं आहे आणि ते एक नाहीये, अनेक आपण 5 ते 10 सोल कॉन्ट्रॅक्ट बनवून आलेलो असतो. जेव्हा आपल्याला पृथ्वीवर आल्यावर वाटतं की या कॉन्ट्रॅक्ट बरोबर मी सस्टेन नाही होऊ शकत आहे, मला त्रास होतोय, तेव्हा आपण पुन्हा आपल्या गाईड्सना झोपेमध्ये भेटत असतो रोजच्या, आणि आपण त्यांना रिक्वेस्ट करतो की मला काहीतरी मार्ग द्या, मला माझं हे कॉन्ट्रॅक्ट बदलायचं आहे, मला दुसरं कॉन्ट्रॅक्ट पाहिजे आहे, जिथे मी शांततेने माझ्या या जर्नीचा प्रवास करू शकतोय. पण आकाशिक मध्ये आपल्याला ही एक अजून चांगली संधी जी तुम्ही तुमच्या फ्रीविलने मिळवलेली आहे, डिसिजन घेऊन की मला आकाशिकची जर्नी करायची आहे, जिथे कॉन्शियसली तुम्ही ते सोल कॉन्ट्रॅक्टला चेंज करताय. कारण देवाने आपलं भविष्य लिहिलेलं नाहीये, आपलं भविष्य आपण स्वतः लिहिलेलं आहे आणि ते बदलण्याचा हक्कही आपल्याला फ्रीविलने दिलेला आहे. क्लिअर? मूलबंध करताना एनर्जी रूट चक्राकडून क्राउन चक्राकडे जाते हे इझिली इमॅजिन नाही होत, कारण तुमची एनर्जी कुठेतरी अडकते, त्या स्पाइन मधनं जाताना ती अडकते, कारण तिथे ब्लॉकेजेस आहेत. पण डेली प्रॅक्टिसने हळूहळू ते होईल. डार्कनेस दिसतो तेव्हा स्ट्रेस जाणवतो, कारण त्या पोर्शन मध्ये तुमचा स्ट्रेस अडकलाय, तुमची स्ट्रेसची एनर्जी त्या पोर्शन मध्ये अडकलेली आहे. ओके, तर तुम्ही रोज करा, ती एनर्जी पुश करा, त्या एनर्जीला वरती जबरदस्तीने पुश करा, आणि ती जेव्हा फोर्सफुली पुश होईल तेव्हा तिकडचा जो स्ट्रेसची एनर्जी ती क्लिअर होईल तुमची. तुमच्यासारखे आम्हाला पण रेमेडी मिळतील का? हो, तुम्ही जर मास्टर झालात, आता मी 15 वर्ष माझी जर्नी सुरू आहे, म्हणजे मी आकाशिक रेकॉर्डशी इतकी स्ट्रॉंग कनेक्ट आहे की मी तो येता जाता कधी, मला एका जागी बसायची पण गरज नाही, मी काम करताना तो ऍक्सेस करू शकते. ती आता सबकॉन्शियसला हॅबिट लागली की आपल्याला कुठे वायर जोडायची, ती जोडली जाते. आपलं जेव्हा वायफाय आपण कनेक्शन प्रॉपर नसेल तर रेंजचा प्रॉब्लेम येतो, कनेक्शन नाही होत. सेम आपला वायफाय आहे तो तसा स्ट्रॉंग करायचा की तो इमिजिएटली कनेक्ट झाला पाहिजे कुठेही असलो तरी. तर तुम्हाला रेमेडी सांगितल्या जातील गाईड्स कडनं, आणि गाईड्स कडनं आलेल्या रेमेडीज इतक्या पॉवरफुल वर्क करतात, खूप छान काम करतात. आय एम नॉट एबल टू ऍक्सेस यस्टरडेज रेकॉर्डिंग तर पाठवलेलं आहे मी. दिस हॅज नॉट हॅपन बिफोर. आय वॉज एबल टू ऍक्सेस द रेकॉर्डिंग्स ऑफ अर्लियर डेज. प्लीज डू हेल्प. तुम्हाला आपल्या ह्याच्यावर ड्राईव्हच्या लिंकवर सगळ्यांना मिळालं का रेकॉर्डिंग कालचं? हो, ड्राईव्हच्या लिंक मध्ये मी केलंय, पुन्हा एकदा ट्राय करा किंवा श्रुती मॅडमना कॉल करा, त्या तुम्हाला सांगते. ग्राउंडेड मेडिटेशन कॉमेंट्री पाथ झाली आहे, त्यामुळे कॉमेंट्रीना लावता मेडिटेशन केले तर चालेल का? नाही, आता ग्राउंडेड मेडिटेशन आहे ते तुम्ही
गाईड हे लावताच करा, म्हणजे माझं ऐकूनच करा. तुमचा प्रश्न मला नीट कळलेला नाहीये. मॅडम, आज मेडिटेशन नाही घेऊ शकत आहे मी. ऍक्च्युली मी ना आउट ऑफ स्टेशन आहे, पण आपलं सेशन मी घेत आहे बसून. कारण माझ्या अवतीभोवती खूप आवाज आहेत, त्यात मलाच मेडिटेशन घेता येणार नाही, म्हणून मी ते काल घेऊन टाकले. ज्या व्यक्तीला पिंक लाईट दिली आहे तर रोज त्या व्यक्तींसाठी फॉरगिव्हनेस करायचे, अर्थातच. की एकदा करून कॉर्ड कट करायची नाही, तुम्ही रोज पिंक लाईट द्या, रोज कॉर्ड कटिंग करा, रोज फॉरगिव्हनेस द्या. सात वेळा केले तर चालेल का? काय 7 वेळा केले तर चालेल का? प्रश्न कळला नाही मला. आणि काही पॉझिटिव्ह गोष्टी करायच्या असतील तर ऑरा अनलॉक पण करायचा का? बघा, जेव्हा तुम्ही ऑराला लॉक करता तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी करू शकता, त्याचा लॉक काढण्याची गरज नाहीये. फक्त निगेटिव्ह एनर्जी पासून प्रोटेक्शन देण्यासाठी तुम्ही ऑराला लॉक करताय. त्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी इझिली जाणार, फक्त निगेटिव्ह जाणार नाही, आणि त्यासाठी आपण ऑरा लॉक करतोय. नेहमी तुम्ही इंटेन्शन टाका की माझ्या ऑरामध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आणि पॉझिटिव्ह एनर्जी सहज प्रवेश करू शकेल, फक्त कुठलीही निगेटिव्ह ऊर्जा येऊ नये म्हणून मी माझं ऑरा लॉक करत आहे, असं इंटेन्शन टाकायचं. फॉरगिव्हनेस प्रेयर माझ्या हस्बंडला करायला सांगितले तर चालेल का? हो, तुम्ही तुमच्या संपूर्ण फॅमिलीला करायला सांगा, काही प्रॉब्लेम नाही. फॉरगिव्हनेस ही एक सर्व्हिस आहे जी प्रत्येकाने केलीच पाहिजे, तुम्ही सांगू शकता. दुसऱ्यांचे रेकॉर्ड एक्सेस करताना ब्लॉकेजेस कसे येतात? जसे माझ्या रीडिंगमध्ये होते. करणाऱ्याला ब्लॉकेजेस येत नाही, म्हणजे मला करताना तर आले नव्हते तुमचे एक्सेस करताना, मला कोणाचेच करताना ब्लॉकेजेस येत नाही, फक्त काय वेळ लागतो. बऱ्याच जणांचं मी नोटीस केलंय की काहींचा मी डोळे बंद केले, प्रेयर स्टार्ट केले की लगेचच एक्सेस व्हायला स्टार्ट होतं, तरी मी माझी प्रेयर कम्प्लीट करते. पण काहींचं मी अगदी 8-8, 10-10 वेळा प्रेयर घेत असते, पण आन्सर मिळत नाही, कारण कदाचित त्यांच्यावर निगेटिव्ह एनर्जी असते, किंवा ब्लॅक मॅजिकचा इफेक्ट असतो, किंवा अडवलं जातं, त्यांचे अँसेस्टर थांबवतात, अशा गोष्टी होतात. ओके, आज क्वेश्चन झालेत बरेच. हां, काल लेक्चर चालू झाला तेव्हा तुम्ही बोललात की आपल्याला आज आकाशिक नाव बघायचे आहे. त्या क्षणी माझ्या मनातून जे नाव ऍक्सेस झाले तेच नाव मला स्पिरिट वर्ल्डमध्ये दिसले व ऐकू आले. मग माझा प्रश्न हा आहे की हे माइंडसेटमध्ये ते नाव आधीच सेट झाले होते असं नसतं. हा, कधी कधी तुमचे गाईड तुम्हाला आधीच सांगून ठेवतात, असंही होऊ शकतं. ते नाव तुम्हाला बरोबर ऍक्सेस झालं आहे. सोल रिप्लेसिंग ओरिजिनल सोल. ओके, मग वॉकिंग सोल. आकाशिकची तुमची कितवी बॅच आहे? माझी आकाशिकची पहिलीच बॅच आहे, कारण मला या आधी सुद्धा आकाशिक रेकॉर्ड शिकवायचं होतं, आलंही होतं, पण मला स्वतःला कधी वाटलं नाही की आपण आकाशिक शिकवावं. कारण तुम्हाला आकाशिक शिकवण्यासाठी जेव्हा तुमचे गाईड्स तुम्हाला परमिशन देतात तेव्हाच तुम्ही ते शिकवू शकता. सो यावेळी मला परमिशन आधी दिलेलीच होती, मिळाली होती मला परमिशन, कारण कुठल्या सोल्सना आणि कधी त्यांना आकाशिक शिकवायचंय त्यांची वेळ आलेली असते, आणि माझ्याकडनं कोण शिकणार आहे, कारण याच्यात सुद्धा सोल कॉन्ट्रॅक्ट असतं बऱ्याच वेळेला, की आम्ही तुमच्याकडनं कुठला तरी असं नॉलेज घेऊ ज्यामुळे आमचा पाथ इझी होईल, आमची स्पिरिच्युअल जर्नी इझी होईल. हे सोल कॉन्ट्रॅक्ट बनलेलं असतं सोल ग्रुपमध्ये. तुमचंही माझ्या बरोबर, माझंही तुमच्या बरोबर असं काही सोल कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणून आपण भेटलेलो आहोत आणि म्हणून तुम्ही माझ्याकडनं शिकत आहात. असं असतं. ही माझी पहिलीच बॅच आहे, पण माझं शिकवणं असं असतं की अगदी फर्स्ट स्टँडर्ड मध्ये असल्यासारखं अगदी इझी वेने प्रत्येकाला कळेल असं हे शिकवलं पाहिजे.
पण आकाशिक मी 15 वर्ष करत आहे, पण शिकवते आता. अं, Can we ask or pray for walking soul to universe please to change yourself positively? बघा, वॉकिंग सोल असं नसतं, तुम्हाला सिलेक्ट केलं जातं. कधी कधी मला स्वतःबद्दल असं वाटतं, माझं आधीचं लाईफ आणि आत्ताचं लाईफ यामध्ये जो खूप असा डिफरन्स आहे ना, म्हणजे जेव्हा मी माझी स्पिरिच्युअल जर्नी सुरू केली त्यानंतरचं माझं लाईफ आणि त्याच्या आधीचं लाईफ ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. त्यामुळे कधी कधी मला स्वतःला असं वाटतं काय मी वॉकिंग सोल आहे की काय, माझी बॉडी कोणीतरी घेतली की काय, असं मला वाटतं. तर असं असतं, वाल्याचा वाल्मिकी परफेक्ट आहे, हे आन्सर वॉकिंग सोलचंच आहे. मी मघाशी सांगणार होती पण राहून गेलं. वाल्याचा वाल्मिकी हे आपल्याला बघितले आपण, हे काय आहे, वॉकिंग सोलच आहे. एका शरीरात 2-3 सोल राहू शकतात का? हे फक्त पझेस सोल राहू शकतात. ज्यांना हे जीवन जगायचंय ते नाही राहू शकत. अतृप्त आत्मे जेव्हा एखादं शरीर घेतात त्याच्या 2-3 काय 7-8 सुद्धा राहतात, पण ते पझेस झालेली बॉडी असते, ती स्वच्छ आणि क्लिअर बॉडी नसते. येस, नियर डेथ एक्सपिरियन्स असतं ना, ते सुद्धा वॉकिंग सोल असतात. आपण म्हणतो ना, मृत्यूला बघून हा व्यक्ती परत आला. तुम्ही आता बघा, काहींना तुम्हाला माहिती असेल तर हल्ली असं म्हणतो ना, प्राण घेणारा यमदूत असतो, त्यांच्याकडनंही चुका व्हायला लागल्यात. माहिती बऱ्याच जणांना हे आता होतंय असं, की बऱ्याच वेळेला ते चुकीच्या व्यक्तींना मारतायत आणि घेऊन जातात वरती. आणि मग वरती जाऊन ते म्हणतात की नंतर जेव्हा ते त्यांच्या बुकमध्ये बघतात तेव्हा त्यांना कळतं की आता या व्यक्तीची वेळ नव्हती आणि आपण चुकून ह्याचा प्राण घेतलेला आहे. आणि कधी कधी परत त्याला शरीरात पाठवलं जातं. असंही व्हायला लागलंय. म्हणजे बघा, देव सुद्धा स्ट्रेसमध्ये जायला लागलेत आपल्या पृथ्वीवरच्या लोकांमध्ये राहून, त्यांना बघून. तर असं व्हायला लागलंय की या चुका होतात. आणि बऱ्याच लोकांनी स्वतःचे असे इंटरव्ह्यू दिलेत की आम्ही बघितलं, मृत्यूच्या जगात गेलो, कसं कसं होतं तिथे, काय होतं तिथे, आणि तिथे जाऊन आम्हाला काय अनुभूती आली हे त्यांनी सांगितलंय. अशीच एक स्त्री होती जिचा व्हिडिओ तेव्हा खूप काही वर्षापूर्वी झाला होता, बऱ्यापैकी व्हायरल. आता तो नाही सापडणार, खूप शोधावं लागेल, आता मी नावही विसरली. तेव्हा त्या स्त्रीने खूप सुंदर अनुभव सांगितलेला की तिला डेंग्यू झाला होता आणि डेंग्यू झाल्यावर तिचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर तिला खूप त्रास झाला. ती ज्या लाईटमध्ये गेली परमात्म्याच्या, तिथे तिने रिक्वेस्ट केली की मला तुम्ही एक चान्स द्या, मला खरोखर माझी मुलं खूप लहान आहेत, 2 आणि 3 वर्षाची, आणि त्यांना माझी प्रचंड गरज आहे. आणि माझा असा मृत्यू झाला तर आता त्यांना कोण सांभाळेल? देवा, माझं काहीतरी पुण्यकर्म असेल, त्यामुळे मी रिक्वेस्ट करते की मला जीवदान द्या. आणि ती म्हणते की खरोखर माझं काहीतरी गतजन्माचं पुण्य होतं, कुठल्या तरी आयुष्याचं. देवाने मला त्या परमात्म्याची जी लाईट होती, म्हणजे ते बोले की आपण ज्या स्वरूपात परमात्मा बघतो तो खरा तसा नसतो. मला असं वाटत होतं एक लाईटच माझ्याशी बोलते. आणि त्यांनी मला एका ठिकाणी जायला सांगितलं. ते बोले की जा, इथून आतमध्ये जा आणि तिथे तुला सगळ्या तुझ्या अशा पेशी पडलेल्या दिसतील. तुला एवढ्या वेळेमध्ये त्या सगळ्या पेशींना गोळा करायचे. आणि ती बोली की मी दुसऱ्या लाईट मधनं जेव्हा मी आतमध्ये गेली आणि तेव्हा मी बघितलं की अशा खूप काळ्या काळ्या पडलेल्या अशा काहीतरी तिथे पडलेलं होतं. म्हणजे देवाने सेल्स असं नाव नाही सांगितलं, पेशी असं नाव नाही सांगितलं, पण तिथे जे काही पडलंय ते तुला पटापट गोळा करायचंय असं सांगितलं. आणि तिने जेव्हा ते सगळं गोळा करायची म्हणते, मी बघितलं खूप काळं 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 असं काहीतरी कचऱ्यासारखं मला तिथे वाटलं. आणि ते मी खूप पटापट सगळं गोळा केलं. आणि ते माझी वेळ संपत आली. जितक्या वेळात मला जितकं गोळा करता येईल मी पटापट गोळा केलं, खूप फास्ट गोळा केलं आणि माझी वेळ संपली. आणि मी ते घेऊन गेली.
ते गेल्यानंतर मला त्या लाईटने सांगितलं की हे दुसरं काही नव्हतं, ह्या तुझ्या सेल्स होत्या, ज्या मृत झालेल्या सेल्स आहेत. तुझ्या बॉडीतल्या सेल्स या सगळ्या मेल्या आणि त्यामुळे तुला मी त्या गोळा करायला सांगितल्या की जेणेकरून त्या ऍक्टिव्ह व्हाव्या, जिवंत व्हाव्या. तुला पुन्हा एकदा हा चान्स दिला जातोय. ती म्हणजे एवढं ते बोलले आणि मला लगेच फील झालं की मी माझ्या बॉडीमध्ये आली, कारण सगळ्या पेशींना जिवंत केलं गेलं. आणि त्यानंतर त्या बऱ्या झाल्या. त्या बोलल्या मी हील झाले, मी बरी झाले, पण मला ते सगळी आठवण होती. त्यानंतर मला माझ्या जीवनाचं रहस्य कळलं की आपलं जीवन किती सुंदर आहे आणि आपण त्याला किती स्ट्रेसमध्ये जगतो. आपलं जीवन किती अनमोल आहे आणि किती महत्वाचं आहे हे मला त्या जगामध्ये गेल्यावर कळलं. जेव्हा मी त्या लाईटशी बोलले, कम्युनिकेट केलं, तेव्हा तिथून मला जो गायडन्स मिळाला, तेव्हा मला कळलं की आपलं जीवन किती सुंदर आहे आणि आपण त्याच्याकडे किती वाईट दृष्टीने बघतो. आपण फक्त त्रासाला बघतो, पण आपण आपल्या जीवनाला कसं सुंदर बनवू शकतो इथे आपलं लक्ष जात नाही. आणि तेव्हापासनं मी माझ्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आले आणि मी खूप माझी जर्नीला सरेंडर केलं आणि अध्यात्माची मी प्रॅक्टिस करते. आज ज्या पेनमध्ये मी होती अशाच पेनमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना मी गायडन्स देते आणि आज मी माझ्या जीवनाला खूप आनंदाने बघते आणि मी आज खूप सुखी आणि समाधानी आहे, असं त्यांनी हे सांगितलं. तर अशी आपली जर्नी असते. ही जर्नी तुम्हाला आकाशिक रेकॉर्डद्वारे समजते की गाईड्स मला काय केलं पाहिजे, तेव्हा मला काय केलं पाहिजे. जरी तुम्हाला ऍक्सेस घेता आला नाही तरी ते तुम्हाला कुठल्याही फॉर्ममध्ये दाखवतात, कुठल्याही व्हिडिओद्वारे दाखवतात, तुम्हाला कुठल्या चित्राद्वारे दाखवतील, असंही तुम्हाला ते दाखवतात. ओके. ग्रीड आणि क्रिस्टल बद्दल सुद्धा प्लीज ग्रुपला टाकाल का? ऍक्च्युली ग्रीड आणि काय असतं, क्रिस्टलचंच ग्रीड बनवलं जातं. तुम्हाला प्रोटेक्शन ग्रीड असतं, फायनान्सचं ग्रीड असतं, ऑपॉर्च्युनिटीचं ग्रीड असतं, असं वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे ग्रीड्स असतात. कधीतरी सांगेन मी त्याबद्दल. वॉक इन सोल्स मीन्स टू सोल्स इन वन बॉडी. टू सोल्सचं कॉन्ट्रॅक्ट असतं, पण एक जातो आणि दुसरा येतो. एकाच याच्यामध्ये दोघं एकत्र राहत नाही, तसं नाही होत. वॉक इन सोल परमनंटली चेंज राहतं का? हो, परमनंटली चेंज. आणि कधी कधी म्हणून असं होतं की नियर डेथ एक्सपिरियन्स, तो व्यक्ती त्या बॉडीतनं जातो आणि दुसरा सोल तिथे येतो. ऍक्सिडेंट होऊ नये, खूप वाईट ऍक्सिडेंट होऊ नये, व्यक्ती जिवंत राहतो. हे वॉक इन सोल असतात. जर आपलं पास्ट बर्थचा इश्यू अनरिझॉल्ड असेल आणि येट वी आर नॉट लर्न अवर लेसन इन दिस बर्थ बट वी आर इन पेन, देन कॅन वी चेंज अवर रेकॉर्ड? हो, तुम्ही तुमचं रेकॉर्ड चेंज करू शकता. ॲट द स्टार्टिंग ऑफ पेनफुल सिच्युएशन इवन बिफोर लर्निंग द कम्प्लीट लेसन. हे बघा, हे सगळ्यांनी ऐका. आपण आपलं जो रेकॉर्ड आहे, जे कॉन्ट्रॅक्ट आहे, हे चेंज करतोय. याने आपण कर्माना चेंज नाही करत आहे. समजा एखाद्या व्यक्तीबरोबर आपल्याला पेन शिकायचंय, पेनचा लेसन शिकायचंय, म्हणून आपण कॉन्ट्रॅक्ट दोघांनी बनवलं आणि त्या व्यक्तीने लिहिलं की तू माझा हजबंड बनशील आणि तू मला खूप पेन देशील आणि इतकं पेन मी सहन करेन की त्यामुळे मला असं वाटेल की मी खूप दुःखी होईन, खूप पेन मध्ये जाईन आणि माझी कर्म हील होतील. असं एकमेकांशी ते कॉन्ट्रॅक्ट बनवतात. इथपर्यंत क्लिअर? पण आता मेमरी लॉक झाली, तिला काही आठवत नाही की आपण काय नवऱ्याबरोबर काय कॉन्ट्रॅक्ट बनवून आलेलो आहोत. ओके. यामध्ये आकाशिक शिकली ती व्यक्ती आणि तिने ठरवलं की आता आपण या व्यक्तीबरोबर सोल कॉन्ट्रॅक्ट चेंज करायचं. तुमची त्या व्यक्तीबरोबर कर्म कनेक्ट आहेत, पेनचे लेसन तुम्हाला भोगायचे, कर्म कनेक्ट आहेत, पण तुम्ही त्या कर्मांना नाही बदलू शकत. पण तोच लेसन तुम्ही विथ कम्पॅशन म्हणून निवडू शकता. या व्यक्तीबरोबर राहून मला जे काही जर्नी करायचे, ती जर्नी विथ लव्ह अँड कम्पॅशन अशी होऊ दे, म्हणजे आमची जर्नी पूर्ण होईल. आणि तुमचा पेनचा लेसन आता भोगून पूर्ण होतोय, तेव्हाच तुम्हाला आकाशिक पर्यंत तुम्ही पोहोचताय, कारण तो लेसन संपायला आलाय. तुमच्या कॉन्ट्रॅक्ट चेंज होण्याची तयारी झालेली आहे, म्हणून हे होत आहे. क्लिअर? वॉक इन सोल मध्ये एक सोल बाहेर गेला की दुसरा येतो का? हो.
तेव्हा त्रास होतो का बॉडीला? नाही होत. कारण वॉकिंग सोल येतो तेव्हा काहीतरी खूप मोठा घात झालेला असतो, तेव्हाच होतं तसं, अदरवाईज नाही होत. ऑरा लॉक केला की तो अनलॉक कसा करायचा? अनलॉक करायची गरजच नाहीये. लॉक ऑरा असलेला चांगला असतो. तो ऑटोमॅटिक कालांतराने स्वतःहून अनलॉक होतो. मी माझा दुसरा अनुभव सांगते की मी सॅटर्डेला, आता आपण इथे निकिता क्लॉनिक नाही घेत आहोत, बघते मी तुमचं तरी पण. मी सॅटर्डेला नितिका अँड क्लॉनिक वर्कशॉपचा स्टडी करत होती आणि तुम्ही सांगितले होते की रिच्युअल करताना आपले जे नाव आहे ते वापरायचे आहे. मी रिच्युअल करताना आकाशिकचे नाव वापरायला नाही सांगितलं आहे. मी रिच्युअल करताना तुमचं आता जे चालू नाव आहे ते यूज करा असं सांगितलं आहे. आणि कालच्या सेशनमध्ये आपल्या आकाशिक रेकॉर्ड्स मध्ये आपले नाव ओळखायचे होते आणि मला आधीच कल्पना आली. मला एंजल मेटाट्रॉन यांनी हेल्प केली. मेडिटेशन करणं, मला माझ्या नावावर कपडा होता पण मला माझे नाव सतत ऐकायला आले. चांगला अनुभव आहे तुमचा. आणि नितिका क्लॉनिकचं जे काय तुम्ही कुठलेही रिच्युअल करता तेव्हा तुमचं जे आत्ताचं नाव आहे जे तुम्ही सगळीकडे यूज करताय ते यूज करा. आकाशिकचे नाव आकाशिक साठीच यूज करा. मी खूपदा झोपेत असताना लिटरली उडत असते. हा काय प्रकार आहे? खूप चांगला अनुभव आहे हा तुमचा. खरोखर तुम्ही उडताय म्हणजे तुमची बॉडी ऍस्ट्रल ट्रॅव्हल करण्यासाठी रेडी होतीये. चांगला अनुभव आहे. वॉक इन सोल मध्ये आधीचा आत्मा कसा जातो? म्हणजे आधीची व्यक्ती मरते नाही. आत्मा आत्मा अमर असतो. तो ती बॉडी सोडतो आणि दुसरा आत्मा त्यामध्ये येतो आणि जो आधीचा आहे तो त्याच्या जर्नीला पुढे जातो. असं आहे. मला खूप वेळा एकच घर स्वप्नात दिसतं आणि तसंच घर मला पाहिजे असंच वाटतं. कारण तुमचं पास्टचं कनेक्शन असेल त्या घराशी आणि त्यामुळे सेम ही केस माझ्या बाबतीतही होते. माझं एक फॉरेनचं लाईफ आहे जे मला माहिती आणि ते घर मी बघते अनेक वेळा, फील करते तिकडच्या ऍटमॉस्फिअरला. ज्या चेअरवर मी अशी एक वृद्ध स्त्री बसलेली आहे मी खूप वेळा बघते सहजपणे. अनेक वेळा कधी कधी मला त्या माझ्या लाईफची फिलिंग पण येते. मी कॉन्शियसली त्या लाईफमध्ये जाते. मला ते लाईफ फील होतं माझं खूप आणि असं वाटतं आत्ताच्या आता इथून जावं आणि मी जिथे आहे तिथे जावं. तर असं बऱ्याच वेळेला मला वाटतं की सेम तसं वातावरणाचं घर मला परत हवंय. कारण आपला सोल त्या स्थितीशी जास्त स्ट्रॉंगली कनेक्ट झालेला असतो आणि तशा प्रकारचं वातावरण जेव्हा अवतीभोवती फील होतं आपला सोल खूप आनंदी होतो. म्हणून असं होतं. जर सपोज मला आकाशिक नेम मिळालंच नाही, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमचं बर्थ नेम यूज करा, मी तेच सांगते. तर माझ्या जन्मकुंडलीमध्ये नाही नाही ते नाही, तुम्ही तुमचं बर्थ नेम जे तुमच्या आईने किंवा आत्याने कोणीही ठेवलेलं आहे, तुमचं बारसं होताना जे नाव ठेवलेलं आहे तेच तुम्ही यूज करायचे. जन्मकुंडलीत लिहिलेलं नका यूज करू. तुमच्या बारशामध्ये जे नाव ठेवलंय ते यूज करा. आकाशिक मध्ये फाईल डिलीट कशा कशा हो आपण करणार आहे. फाईल डिलीट नंतर पुढे शिकणार आहोत आपण. मला माझे लग्न नंतरचे ठेवलेले नाव आले, मग ते कदाचित तुमचं आकाशिक नाव असू शकतं, ते तुम्ही यूज करा. Yesterday during the meditation, I was somehow already aware of the next steps. Example, I already felt the grass before you said. तुम्हाला म्हणजे इंट्युशन हे वाढलंय तुमचं म्हणून तुम्हाला ते फील होत आहे. चांगलं आहे. आय फेल्ट द विंड बिफोर यू आस्क्ड टू एक्सेट्रा. ओके, हे असं होऊ शकतं. बऱ्याच वेळेला अनेक जणांना मेडिटेशन मध्येही होतं असं की मॅडम तुम्ही पुढे काय बोलणार आहे ते आम्हाला आधीच समजत होतं. हे होऊ शकतं. तुमचीच इंट्युशन एनर्जी वाढते असं समजा. एका एका एक्सेस मध्ये लिस्ट मधील किती प्रश्न विचारू शकतो एवढे विचारू नका. आकाशिकच्या जर्नीमध्ये तुम्ही ड्रेन होता कारण तुम्ही इतक्या हाय व्हायब्रेशन बरोबर कनेक्ट होता की तुम्हाला ड्रेन झाल्यासारखं वाटू शकतं. म्हणून एका वेळी 52 प्रश्न विचारू नका. एका वेळी 4 ते 5 क्वेश्चन विचारा.
मी आणि मला पूर्ण गॅरंटी होती, मी ते पाठवत होती ना जेव्हा तेव्हाच मला वाटलं की हा प्रश्न येणार की 52 क्वेश्चन विचारू शकतो का आपण. तसं नका करू, खूप ड्रेन व्हाल. कारण आकाशिकची एनर्जी खूप हाय असते. काल ग्रुपमध्ये मी एक प्रश्न विचारला आहे, खूप मोठा आहे, पण इथे शॉर्ट मध्ये विचारते. काल लाईट गेली तुमचे सेशन सुरू असताना, तेव्हा खूप अंधार. हो हो, हा मी रात्री वाचला होता. बघा, हा लाईट आहे, हा जो आलाय कदाचित जो तुम्हालाच दिसला. तुम्ही इतक्या हाय व्हायब्रेशन मध्ये होतात त्यामुळे तो लाईट तुम्हाला दिसला असेल. आणि प्रत्येकासमोर हा लाईट आलेला आहे ऍक्च्युली. ठीक आहे, प्रत्येकासमोर आलाय, पण प्रत्येकाला तो नाही दिसला. कारण अदृश्य तुमच्या अवतीभोवती सुद्धा आहे ना, अनेक अदृश्य आत्म्यांचा वावर असतो, प्रत्येकाच्या असतो. तुमच्या गाईड्सचा असतो, तुमचे स्पिरिट गाईड असतात, तुम्हाला जाणवत नाही. तुम्ही जेव्हा कुठलीही हाय व्हायब्रेशनची कुठलीही क्रिया करत आहात, मेडिटेशन करत आहात, तेव्हा तुमच्या वरती एक खूप मोठा लाईट पेटतो, पण तो तुम्हाला दिसत नाही. हळूहळू कदाचित दिसतो. तुम्हाला तो डोळ्यांच्या आतमधनही दिसेल, किंवा काही जणांना समोर नाही तो नंतर दिसू शकतो. तर हा लाईट जो तुम्हाला दिसला तो तुम्हाला खरोखरचा दिसलेला आहे. जो प्रकाश पडत होता तुमच्या अवतीभोवती तो तुम्हाला समोर दिसला. त्याच्यामध्ये निगेटिव्ह काही नाहीये. तुम्हाला लाईट दिसलेला आहे अंधारामध्ये, यामध्ये निगेटिव्ह काही नाहीये, पॉझिटिव्हच होते. कालच्या मेडिटेशन मी एक फेरी सारखी होती. आर्क एंजल मेटाट्रॉनचा हात पकडून उडत चालले होते. जेव्हा रिटर्न यायला सांगितलं तेव्हा सांगितलं तेव्हा मला नव्हते यायचं. हो, असं होतं. मग मी नंतर अच्छा, पळत पळत आले. ओके, आपल्याला असं होतं जेव्हा आपण त्या हायर वर्ल्डशी कनेक्ट होतो ना, तेव्हा इकडे आपल्याला वाटतं नको यावं, आपण त्या झोन मध्ये यावं, पण आपण असं नाही करू शकत. आपल्याला इकडे कर्म क्लिअर करायचे, तेव्हाच तिथे आपल्याला परमनंट प्लेस मिळेल. थोडीस सांगते की स्पिरिट वर्ल्ड मध्ये आहे ना, आपल्या पृथ्वीवर कसं आपण बघतो, काही जण एका लहानशा घरात राहतात, काही जण हट मध्ये राहतात, काही जण लॅविश लाईफ असतं, लक्झरी असं घरामध्ये राहतात, फ्लॅट्स मध्ये राहतात, काही जण बंगलो मध्ये राहतात, काही जण पॅलेस मध्ये राहतात. इथे तुमच्या कर्मानुसार तुम्हाला तसं तसं सगळं मिळालेलं आहे, तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण, तुमचं लाईफ. सेम स्पिरिट वर्ल्ड मध्ये सोल साठी पण असंच असतं. सोल जितकं पुण्यकर्म करून आलेला आहे त्या सोलला त्याच्यासाठी एक स्पेशल प्लेस दिली जाते. इतकं सुंदर घर दिलं जातं, राजमहालासारखं. हे त्याचं स्वतःच प्लेस असतं जिथे तो राहू शकतो. त्याला जितकी वर्ष तिथे राहायची आहेत तितके वर्ष तो राहू शकतो. म्हणून का सांगितलं, पुण्य कमवा. इथून आपण जितकं पुण्य कमावून जाऊ ना, जितकं अनकंडिशनल प्रेम, अनकंडिशनली सगळं, विदाउट एनी एक्सपेक्टेशन. मी नेहमी हे सांगते, नेकी कर दर्या में डाल. या वाक्याला लक्षात ठेवा की तुम्ही जे पण चांगलं कराल त्यामध्ये ना विचार करू नका की मी या व्यक्तीसाठी हे केलेलं आहे तर या व्यक्तीने माझ्यासाठी हे केलंच पाहिजे. तुम्ही तुमचा रोल प्ले केलाय, आता त्यानेही तेच करावं ही अपेक्षा ठेवू नका. जितकं चांगलं देता येईल, जितकं चांगलं वागता येईल तितकं देत राहा फक्त. कारण हे जाताना तुमच्या आत्म्याबरोबर सगळं तुम्ही घेऊन जाणार. पण जेव्हा आपण खूप काही वाईट कर्म करतो तेव्हा असं ते माहिती, ओझी पकडणारे असे चालतात ते गुण घेऊन, असं आपल्याला ते ओझं घेऊन जावं लागतं. आणि तो प्रवास करताना आपल्याला उडता पण येत नाही, जेव्हा ऑरा खूप वीक असतो आपला वाईट कर्म करून. म्हणून आत्ता आपल्याला हे कळतंय, आपल्याकडे अजून खूप वेळ आहे, खूप वेळ आहे. आपण खूप चांगल्या गोष्टी अजून पण करू शकतो, अनकंडिशनली खूप काही देऊ शकतो. तर आपण हे यासाठी करायचंय की पुढचा प्रवास इझी व्हावा आणि त्या सुंदर जगामध्ये आपल्याला पण एक सुंदर जागा मिळावी. पण विदाउट एनी एक्सपेक्टेशन आपल्याला जितकं करता येईल आपण करायचंय, जितकं पुण्य कमवता येईल तितकं कमवायचंय. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचे आकाशिक रेकॉर्ड्स बघता आणि जर त्यांनी तुम्हाला रिक्वेस्ट केली
आहे की माझे सोल कॉन्ट्रॅक्ट चेंज करा, तर तुम्ही ते करता हो. आकाशिक हिलिंगचे सेशन्स होतात ना. आताच मी एक आकाशिक हिलिंगचे सेशन केलेले आहे. त्या मॅडम या ग्रुपमध्ये पण आहेत, मी नाव घेणार नाही. पण त्यांच्या एका आकाशिक हिलिंग सेशन नंतर त्यांनी मला एक रिझल्ट पाठवलेला, त्यामुळे मला खूप बरं वाटलं. मी खूप ग्रॅटिट्यूड पण दिले युनिव्हर्सचे. कारण जेव्हा मी बघते की समोरचा व्यक्ती हील होतोय, तर मला आधी खूप आनंद होतो की आपण जे काही करतोय ते समोरच्यावर त्याचा चांगला परिणाम होतोय. तर आकाशिक हिलिंगने तुमच्या लाईफवर खूप चांगला प्रभाव पडतो, कारण तुम्ही वरना तुमचं सगळं रूट पासनं क्लिअर करता आणि रिझल्ट चांगला येतो. तर आपण करू शकतो. त्याचे सेशन्स असतात असे आकाशिक हिलिंगचे. मी आकाशिक रीडिंग मध्ये ते करत नाही. आकाशिक हिलिंगचं सेपरेट सेशन असतं. पृथ्वीवरती दिवस रात्र असतात. जर अमेरिकामध्ये दिवस आहे तर इंडियामध्ये रात्र. तर ब्रह्ममुहूर्त इंडियामध्ये आहे, अमेरिकेत नाही हो. आपण जिथे आहोत तिथे ब्रह्ममुहूर्त पकडा. जर अमेरिकेत असेल तर अमेरिकेचा ब्रह्ममुहूर्त, इंडियामध्ये आहात तर इंडियाचा ब्रह्ममुहूर्त. ही एनर्जी तेव्हा कशी येते, कारण ब्रह्मांड म्हणजे ऑल ग्रह आणि पृथ्वी. पण पृथ्वी आहे ना, पृथ्वी फिरत आहे. तुमच्या इकडचा जो टाइम झोन आहे त्यानुसार तुमचा ब्रह्ममुहूर्त तुमच्यासाठी आहे, कारण तेव्हा इकडचे झोपलेले असतात. मी कारण काय सांगितलं ब्रह्ममुहूर्ताचं? कॉन्शियस माइंड शांत असतात, त्यामुळे सोलार एनर्जी त्यावेळी त्या ठिकाणी जास्त फोर्सने येत असते. कारण जेवढे आपले कॉन्शियस माइंड चालतात, आपले विचार असे आपल्या ऑरामध्ये हजारो विचारांची एनर्जी फ्लो होत असते. आपले ऑरा एकमेकांमध्ये मर्ज होतात, आपले विचार एकमेकांमध्ये मर्ज होतात. त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे फोकस करू शकत नाही जेव्हा चिवचिवाट सुरू होतो. ठीक आहे. पण जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठतो तेव्हा सगळे सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतात, कॉन्शियस माइंड झोपलेले असतात. त्याचा रिझन हे आहे, टाइमचं नाहीये. रिझन मेन हे आहे. आणि तेव्हा सोलारची एनर्जी अर्थवर खूप फोर्सफुली येते आणि म्हणून आपल्याला चांगले रिझल्ट येतात. हे कारण आहे. ज्या व्यक्तींच्या शरीरात काही सोल असतात, ज्यावेळी त्यांच्या अंगात येते तेव्हा ते वेगवेगळ्या भाषा कसे बोलतात, कारण भाषा ते बोलत नाही, ते सोल बोलतात. अंगामधले ते पजेस सोल असतात. वेन कॅन वी स्टार्ट एक्सेसिंग अवर ओवन आकाशिक रेकॉर्ड्स? आता आपली ही जर्नी अजून. तुमचे क्वेश्चन्स रीड करा 52. कारण घाई करून आपल्याला काही करायचं नाहीये. 3 महिन्याची जर्नी मी का दिली? मला अजिबात वेळ नसतो. मी ठरवलं असं तर म्हटलं असं 2 दिवसाचं सेशन आहे, 3 दिवसाचं आपण पटापट घेऊन संपवूया. पण मला तसं नाही करायचंय ना. मला तुमच्या जर्नीला एका लेवलपर्यंत घेऊन जायचंय, कारण माझा रेकॉर्ड पण तिथे लिहिला जातोय. त्यामुळे जे पण तुम्ही शिकता त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळावं ही माझी खूप चांगली भावना आहे. म्हणून मी असं घाईघाईत कसंही मला नाही शिकवायचंय. मी अगदी व्यवस्थितपणे शिकवणार आहे आणि त्यात घाई करूही नका असं मी सांगेन. स्टेप बाय स्टेप आपण घेतोय, स्टेप बाय स्टेप. जर आपल्याला फर्स्ट स्टँडर्ड मध्ये डायरेक्ट गुणाकार भागाकार शिकवलं असतं तर समजलं असतं का आपल्याला गणित विषय नाही. पहिल्यांदा अंक समजले, मग त्या अंकांना कसं यूज करायचंय हे समजलं, म्हणून आपण पुढे पुढे ते नंतर व्यवस्थित गणित सॉल्व्ह करू शकलो. सेम तसंच आहे इथे. सो मला वाटतंय आज आपला हा आता या महिन्यातच आपले सेशन सुरू झाले, म्हणजे 29 मार्च म्हणजे ते शेवटची डेट होती. म्हणजे अजून 1 महिनाही कंप्लीट झालेला नाहीये. होऊ द्या. कदाचित नेक्स्ट मंथ पासून आपण करू शकतो एक्सेस. कधीतरी आपलं एखादं सेशन अगदीच मला त्यावेळेला मी करूच शकत नाहीये, तेव्हाच आपलं सेशन चुकू शकतो. 1 किंवा 2 सेशन आपले मिस होऊ शकतात. कारण नेक्स्ट मंथ मध्ये मी थोडंसं जाणार आहे बाहेर, त्यामुळे आपलं मिस होऊ शकतं एखादं सेशन. आत्मा एकच असतो का? म्हणजे तुम्हाला जो आत्मा दिसेल तोच आम्हाला पण दिसेल ना? मला नाही समजले. आत्मा एकच आहे आपला. आपला आत्मा फक्त शरीर बदलतोय, तो प्रवास करतोय. आत्मा कधी बदलत नाही. आत्मा एकच आहे. मूलाधार चक्र पूर्ण स्ट्रॉंग होण्यासाठी मूलाधार चक्रावर किती दिवस काम करावे लागेल? जेव्हा तुमचं मूलाधार चक्र स्ट्रॉंग होईल तेव्हा तुमच्यामधल्या फिअर निघून जातील.
तुम्हाला कसं समजेल तुमचं मूलाधार चक्र स्ट्रॉंग झालंय? तर असं तुम्ही कितीही दिवसभर काम केलं तुम्ही थकणार नाही. ठीक आहे, तुम्हाला असं ऍक्टिव्हच फ्रेश ऍक्टिव्ह वाटेल. तुम्हाला विकनेस येणार नाही, तुम्ही आजारी पडणार नाही, तुम्हाला कुठलाही बॅक पेन, नी पेन, पायांचं दुखणं होणार नाही. तुम्ही हेल्दी राहा, तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायला लागाल. हे सगळं होईल, तुमच्यामध्ये फिअर नसेल. समजायचं आपलं मूलाधार चक्र स्ट्रॉंग होतंय. ठीक आहे, सगळ्यात आधी फिजिकल लेवलवर तुम्हाला विकनेस येणार आहे, तुम्हाला नेहमी तुम्ही ऍक्टिव्ह आणि स्ट्रॉंग असाल. ओके, आर्कएंजल मेटाट्रॉन प्रेयर मध्ये 2 दिवस गॅप झाली आहे, काही प्रॉब्लेम नाही, चालेल. आता परत सकाळी उठल्यावर रात्री करा. हो, करू शकता. काल जे मेडिटेशन केलं ते रोज करायचे का नाही? रोज नाही करायचंय. आज तुम्ही अर्धा तास काहीतरी सेशन, हो मी घेणार होते पण नाही घेतलं, कारण क्वेश्चन मध्ये मला बऱ्याच गोष्टी क्लिअर करायच्या होत्या, त्यामुळे मी नाही घेतले आणि मी सुद्धा थोडं बाहेर आहे. ऑरा लॉक करण्यासाठी 7 वेळा करायचं नाहीये तुम्हाला, ऑरा लॉक 3 टाइम्स फिरवायचं आहे फक्त असं. आकाशिक हे 5D आहे का? हो, आकाशिक हे 5D आहे, त्यामध्ये टाइम एक्झिस्ट करत नाही करत, म्हणूनच आपण पास्ट मध्ये जाऊन कर्म हील करतो का? हो, येस, बरोबर आहे. ग्राउंडिंग मेडिटेशन मिस्टरांना दिले तर चालेल का? नाही चालणार. तुम्हाला जे करायला प्रॅक्टिस दिली जाते ती तुम्ही इतर कोणालाही देऊ नका. फॉरगिव्हनेस म्हटलं ही ॲज अ सर्व्हिस आहे, प्रत्येकाने फॉरगिव्हनेस केलं पाहिजे, म्हणून तुम्ही तुमच्या फॅमिलीला देऊ शकता. ऑरा लॉकही तुम्ही देऊ शकता, पण तुम्हाला दिलेले मेडिटेशन्स तुम्ही नाही द्यायचे आहेत. मेडिटेशन हे मोठ्याने बोलायचे आहे का की मनातून? मेडिटेशन बोलायला दिलेलंच नाहीये. मेडिटेशन तुम्हाला शांतपणे करायला दिलेलं आहे. प्रेयर जी तुम्हाला बोलायला दिली आहे ती तुम्ही आर्कएंजल मेटाट्रॉनची ती तुम्ही लाऊडली बोलायची. मेडिटेशन हे तुम्हाला मनातूनच करायचंय, कारण ते गायडेड आहे, त्यामध्ये तुम्हाला स्वतःलाही काही बोलायचं नाहीये. सेकंड सेशन मध्ये तुम्ही टेक्निक शिकवली, बॉडी आन्सर देते. येस, डोळे बंद करून. हो, बॉडीला विचारायचं त्यात मूलाधार चक्र बॅलन्स असेल असं उत्तर आलं, पण काल जो ब्लॉक्ड मूलाधारचं एक्सप्लेनेशन तुम्ही दिलं, मी एक्झॅक्टली त्या फेस मधून जात आहे, तर असे आहे का? हो आहे. जर तुम्ही या फेस मधून जाताय तर मूलाधार चक्र बघा. बघा, कधी कधी तुमचं माइंड आहे ना, कॉन्शियस माइंड मध्ये येणार, तुम्हाला जे उत्तर पाहिजे ते मुद्दाम कॉन्शियस माइंड तेच सांगणार. म्हणून तुम्हाला समजलं पाहिजे की विदाउट एनी ते माइंड यूज न करता, नो माइंड स्टेट मध्ये राहून तुम्हाला आन्सर घ्यायचे. म्हणून ब्रीदिंग एक्सरसाइज का दिलीये की बॉडीचे आन्सर घेतानाही तुम्ही थोडंसं ब्रीदिंग करा, श्वास सोडा, रिलॅक्स व्हा, स्वतःला उभं राहिल्यावर थोडं इमॅजिन करा अर्थवर उभे आहात, दीर्घ श्वास घ्या, सोडा. तुमची मुळं जे रूट आहेत ते पृथ्वीच्या आत खोलवर जात आहेत, असं इमॅजिन करून मग तुम्ही बॉडीकडनं आन्सर मागा आणि बॉडीला सांगा जे परफेक्ट आन्सर आहे ते तू मला देशील, आणि करा. ठीक आहे, मी जास्त वेळ बसू शकत नाही तर ग्राउंडिंग मेडिटेशन झोपून करू का? हो, करू शकता. वी आर लकी वन. हो, खरंय. आर्कएंजल गॅब्रिएल एक्सेट्रा प्रेयर, ऍक्च्युली त्या प्रेयर नाही बोलायच्यात आपल्याला, तुम्हाला पुढे पुढे आहे सगळं, मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप, घाई करू नका. आता तुम्हाला कुठल्याही एंजलची प्रेयर वगैरे बोलायची नाहीये, तुम्हाला मी जी प्रॅक्टिस दिली आहे तीच करा, कारण घाई करून फक्त तुमचं नुकसान होईल, म्हणून घाई करू नका. थँक्यू. आकाशिकची तुमची हे झालंय. मॅम
मॅम, ज्यावेळी तुमचा ब्लॉग बघितला तेव्हाच तुमच्याकडून शिकवणं असं वाटलं होतं. कारण ते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी सोल कॉन्ट्रॅक्ट करतो ना, तेव्हा त्या व्यक्तीला बघितल्यावर असं वाटतं की नाही, ह्यांच्याचकडे, दुसरीकडे आपण टर्न नाही होत, नाही का, असं तर ह्यांनाच. कारण त्या व्यक्तीशी तुमचं जे सोल कॉन्ट्रॅक्ट आहे तिथे तुम्ही असे अटॅच होता ऑटोमॅटिकली, आणि तुम्हाला फील होतं. भाजीवाल्यांचाही नाही, आज ह्याच्याचकडे भाजी घ्यावी, कारण त्या दिवशीचं ते कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचं, की आज तुम्ही त्याच्याचकडे भाजी घेणार आहात. असं प्रत्येकासाठी होत असतं. थँक्यू. रात्री तुम्ही स्वप्नात आला होतात आणि काही क्रमाने तुम्ही माझ्यावर चिडलात. स्वप्नात चिडली असेल, पण मी समोरनं नाही चिडू शकत. असं का झालं? मी सगळं होमवर्क करते. ऍक्च्युली ना, असं असतं, एका वेळी एक व्यक्ती जेव्हा तो हायर कॉन्शियसनेसच्या स्टेटमध्ये पोहोचतो ना, तर त्याच्या ज्या 7 बॉडीज असतात, आपल्या प्रत्येकाच्या 7 बॉडीज आहेत, ह्या इतक्या पॉवरफुल व्हायला लागतात की एका वेळी ते अनेक ठिकाणी जातात. प्राणिक हिलिंग सगळ्यांना माहिती आहे. त्याचे जे फाउंडर म्हणजे जे गुरु मास्टर चॉकॉक सुई, हे एका वेळी 2 ठिकाणी जाऊन शिकवू शकत होते. ते इथेही शिकवत आहेत एका बॅचला, आणि हे दुसरीकडे जाऊन एका बॅचला शिकवत आहेत. असं होतं. तर आता बऱ्याच जणांचे मला हे आता मेसेजेस येतात, टीमला येतात, की आम्हाला असं दिसलं की मॅडम आल्या आहेत आणि त्या आम्हाला काहीतरी सांगत आहेत, बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळी, आणि ते आम्हाला हे करायला सांगत आहेत, ते आम्हाला हे हे का दिसलं. तर असं होतं की माझे सोल कॉन्शियसनेसची जी बॉडी आहे ती तिथपर्यंत जाते आणि ती तुम्हाला काहीतरी सांगते. कारण आपण आता कनेक्ट झालोय ना, माझ्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट झाला आहात, आणि तुमचे गाईड्स, तुमचे मास्टर्स यांच्याबरोबर पण मी आता कनेक्ट झालेली आहे. त्यामुळे तिथून जो मला गायडन्स मिळेल तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. सो त्यामुळे तसं होऊ शकतं. मॅम, तुम्ही किती वेळ प्रॅक्टिस केली तेव्हा तुम्हाला आकाशिक एक्सेस झालं? ऍक्च्युली मला प्रॅक्टिसची गरजच लागली नाही, खरंच सांगते. 2 दिवस मी शिकले होते, फक्त 2 दिवस. एक फॉरेनर होत्या आणि त्या इंडियामध्ये आल्या होत्या, आणि तेव्हा मला खूप आकाशिक बद्दल खूप मला अट्रॅक्शन होतं. कारण ऍक्च्युली आकाशिकच्या आधीच माझं कनेक्शन झालं होतं साईबाबांची. सो मला आवाज ऐकू येणं, मला दिसणं, ह्या क्रिया माझ्या आधीच होत होत्या. आकाशिक शिकणं हे फक्त निमित्त होतं माझ्यासाठी. पण मला ते टेक्निक काय असतं ह्यात खूप आतुरता, म्हणजे खूप वाटायचं. तेव्हा हे कुठे माहितही नव्हतं, हे आता खूप फेमस झालंय. तेव्हा आधी आकाशिक वगैरे कोणालाही माहित नव्हतं. आणि मी शिकले होते 2च दिवस. तिसऱ्या दिवशीपासून मी एक्सेस सुरू केला, आणि त्याच दिवशीपासून माझा एक्सेस व्हायला लागला. आणि तरी त्या जर्नीमध्ये मग मी स्वतःवर तासनतास काम करत होते, खूप एक्सेस करायचे स्वतःला. स्वतःचे खूप रेकॉर्ड, स्वतःचं इतकं जाड जर्नल बनवलेलं, त्यात मी खूप सगळं लिहून ठेवलेलं. जे काही गाईड्स मला सांगतील, मास्टर सांगतील, ते मी लिहून काढायचे. असं सगळं होत होतं. प्रॅक्टिस आपल्यावर आहे. 52 क्वेश्चन्स सेंड करणार? हो, केलेत मॅडम मी सेंड आज. आणि फ्यू इमेजेस तुम्ही पाठवणार होतात. इमेजेस मी कुठल्या सांगितल्या होत्या पाठवेन? क्वेश्चन्स तर मी आज पाठवलेले आहेत. हा, आकाशिक लायब्ररी. ओके, मला एकदा ग्रुपवर पुन्हा आठवण करा. मी ग्रुप ओपन केला ना की मला तो का बंद करायचा, त्यावर विनाकारण नको ते सुरू होतं. खरंच सांगते, नको ते प्रश्न उत्तर डिस्कशन, म्हणजे एक व्यक्ती बोलणार त्यावर 4 वेगवेगळे रिप्लाय येणार, त्यामध्ये तो ग्रुप भरून जातो आणि त्यामुळे इतर लोकही डिस्टर्ब होतात. म्हणून मी सांगते की महत्वाचं आहे ना तेच विचारा आणि तेच बोला, मग तो ग्रुप मला बंद करावा लागतो. असं होतं. लगेच मला सांगितलं जातं टीमकडनं की काय करायचं. कधी कधी मग श्रुती मॅडम पण कंटाळून बंद करतात. सुसाइड केस ही फ्री विल मुळे असते की पजेस सोलमुळे? सुसाइड केस ही मोस्टली पजेसमुळेच होते. कारण व्यक्ती सुसाइड करताना तो इतका सक्षम नसतो की तो स्वतःच्या जीवाची हत्या करेल. मोस्टली
स्पिरिट त्यांच्याकडनं करून घेतात हे, असं आहे. 99 केसमध्ये हेच आहे. किंवा एखाद्या व्यक्ती टोटली डिप्रेशन मध्ये असतो की तो अवेअरच नसतो जगाशी, तेव्हा तो करू शकतो. पण नॉर्मल मनुष्य नाही करू शकत. स्पिरिट एनर्जी त्याला प्रभाव टाकते ते करण्यासाठी, असं असतं. मला हॉरर मूवी, थ्रिलर मूवी, काहीतरी मिस्ट्री असे बघायला आणि रीड करायला आवडते. तर आता हे 3 महिने क्लास चालू आहे तोपर्यंत हे बघणे, हो अर्थातच तुम्हाला अवॉइडच करायचंय. असं करूच नका. तुम्हाला हे बघणे आवडते म्हणजे अशा काहीतरी तुमच्या पास्टच्या फाईल आहेत. जे बघायला तुम्हाला आवडतं ते तुमच्या माइंडमध्ये ऑलरेडी ते प्रोग्राम असतं. त्या घटना तुम्ही इव्हेंट ते जगलेले असतात. म्हणून तुमच्या माइंडमध्ये ते असतं आणि तुम्हाला ते खूप मजा येते बघायला. ठीक आहे. क्राईम बघायला आवडतं तर तुम्ही कधीतरी क्राईम केलेला आहे कुठल्या तरी लाईफमध्ये. हॉरर मूवी आवडतात तर तुम्ही कधीतरी तांत्रिक होतात आणि आत्म्यांना पकडून कामं केलेली आहेत. म्हणून तुम्हाला ते हॉरर बघायला आवडतं, तुम्ही घाबरत नाही, असं असतं. डाईंग टू बी मी हे बुक मी वाचलंय. ते नियर डेथ एक्सपिरियन्सवरच आहे. ओके, छान. बुक हे तुम्ही नाव टाका ग्रुपवरती. ज्यांना वाचायचं ते वाचू शकतात. नियर डेथ एक्सपिरियन्स. मला नियर डेथ सिच्युएशन मधून जाऊन आले पण मला कसलाही अनुभव आला नाही. तुम्ही जाऊन आलात पण तुम्हाला पुढे काही लेसन शिकायचे बाकी होते म्हणून तुमचा मृत्यू तुम्हाला येऊ दिला नाही. लेसन बाकी आहेत म्हणून परत यावं लागलं भोगण्यासाठी, ते डील करण्यासाठी. असंही होऊ शकतं. प्रत्येकाबरोबरच असं होतं असं नाहीये. ओके. पॉझेस बॉडी कशी ओळखायची? वेळ लागेल ती ओळखायला. व्यक्तीची पर्सनॅलिटी बदलते. व्यक्तीचं वागणं बदलतं, त्याच्या हॅबिट्स बदलतात. तो नॉर्मल बिहेवियर नाही करत. तो द्वेष करणार, राग करणार, काही काही वाईट बोलणार, त्याच्या हॅबिट्स बदलतात. ज्यामुळे कळतं हा व्यक्ती पॉझेस आहे. ज्या व्यक्तींना आतापर्यंत काहीच दिसले नाही त्यासाठी काय करावे लागेल? अजून 4 वीक्सच झालेत. 1च महिना झालाय. एवढ्या लगेच तुम्हाला कसं दिसेल? असं नाही होऊ शकत. थोडस स्वतःला वेळ द्या. जर तुम्ही फोर्स करू नका. मनावर, मी कधीही बोलते बघा, मनावर कुठलाही ताण येऊ देऊ नका. प्रत्येक मेडिटेशन मध्ये मी हे बोलते. कारण जर तुम्ही मनावर ताण दिला तर ते पाहिजे ते होणार नाही. फ्री ठेवायचं माइंडला. जर एक्सेस झालं तर झालं, नाही झालं तर मी पुन्हा प्रॅक्टिस करेन आणि एक्सेस घेईन, असं जेव्हा तुम्ही माइंडला सांगाल तेव्हा ते माइंड आनंदी होईल. आपल्यावर कोणी जबरदस्ती केलेली आपल्याला आवडते का? नाही. तसं आपण पण आपल्या माइंडवर जबरदस्ती करायची नाहीये. ज्या व्यक्तीनं आतापर्यंत काहीच दिसलं नाही हे सांगितलं. ओके, फोर्स करू नका माइंडवर. मी 1 वर्षापासून ट्राय करत होते दुसऱ्या एका मॅडम कडून आकाशिक शिकण्याचा, पण त्यांचा कॉन्टॅक्ट होत नव्हता. पण तुमचा कॉन्टॅक्ट झाला आणि आज मला शिकायला मिळतंय. थँक्यू मॅम, मोस्ट वेलकम. तुमच्या त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट नसेल आकाशिक शिकण्यासाठी, त्यामुळे नाही झालं. फॉरेनचे इमॅजिन होते ते कोणत्या जन्माचे आहे? मॅम, तुम्ही जे स्वतःचे फॉरेनचे इमॅजिन झाले होते ते कुठला तरी पास्टचा जन्म असेल माझा. पण खूप छान वाटत होतं मला तिथे. आपले पूर्वज आपल्या स्वप्नात येतात नेहमी, याचा काय मिनिंग आहे? तुमचे पूर्वज तुमच्या स्वप्नात येतात कारण ते स्पिरिट वर्ल्ड मध्ये आहेत आणि ते स्वप्नात येऊन तुम्हाला हील करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. बऱ्याच वेळाला तुम्ही असं नोटीस केलं असेल की जर आपण कुठल्या तरी ट्रॉमामध्ये आहोत किंवा तुम्ही एखाद्या दिवशी दिवसभर खूप रडलेला आहात, खूप त्रासात आहात,
आणि असं होतं की तुम्हाला रात्री शांत झोप लागते आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला असं खूप बरं वाटतं, हील झाल्यासारखं वाटतं. असं अनेकांना वाटतं. पण अशा वेळी काय होतं, तुम्ही गाढ झोपल्यानंतर तुमचे तुम्ही जेव्हा स्पिरिट वर्ल्डमध्ये जर्नी करता, तुमचे अँसेस्टर तुम्हाला घ्यायला येतात. ते तुम्हाला घेऊन जातात, तुम्हाला हिलिंग देतात, तुमच्यावर खूप प्रेम आणि माया देतात तुम्हाला आणि पुन्हा तुम्हाला पाठवतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला हील झाल्यासारखं वाटतं. असंही होतं. आपण झोपेमध्ये खूप काही करतो, आपल्याला माहिती नसतं. एकदा मी रात्री झोपले होते आणि नाही, रात्री नाही. एकदा मी फर्स्ट टाइम ॲस्ट्रल ट्रॅव्हल करायला बसले होते आणि तेव्हा ॲस्ट्रल ट्रॅव्हल माझ्यासाठी नवीनच होतं आणि मी करायला बसले होते, प्रोजेक्ट करत होते आणि मी एका जंगलामध्ये गेले आणि त्या जंगलामध्ये असं खूप काळोख काळोख मला दिसत होता आणि नंतर असं वाटलं मी त्या जंगलामध्ये अडकली आता आणि तिथून बाहेर येण्यासाठी मला मार्ग मिळत नव्हता आणि मी कुठेही जायची तर तिकडनं सगळीकडनं बंद, असं वाटलं अय्या मी इथे अडकली. आणि मी तेव्हा खूप साईबाबांना हाक मारत होते. बाबांना हाक मारून सुद्धा बाबा आले नाही तिथे. मी म्हटलं आता काय, तेव्हा मला लगेच असं फील झालं आर्कएंजल मायकल. आणि मी जेव्हा आर्कएंजल मायकलला मोठ्याने आवाज दिला तेव्हा डायरेक्ट मी माझे डोळे उघडले, म्हणजे मी माझ्या बॉडीमध्ये आले. तोपर्यंत मला डोळे उघडता येत नव्हते आणि मी बॉडीतही येत नव्हते. असं होत असतं. त्यामुळे जेव्हा जे मास्टर आपल्याला हेल्प करतात, कारण कधी कधी आपल्या गाईड्सना परमिशन नाही मिळत. एक व्यक्ती असे होते ज्यांच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स होते आणि मी ऑलवेज बाबांना सांगत होती की ते तुमच्याशी इतके कनेक्ट आहेत, ते तुमच्यावर इतके सरेंडर आहेत, तर तुम्ही असं का काही करत नाहीये ह्यांच्यासाठी की त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तेव्हा बाबा बोलले ह्यांच्या गाईडकडनं जोपर्यंत मला परमिशन नाही मिळत आहे, मी या व्यक्तीसाठी काही करू शकत नाही. मला करावं असं खूप वाटतं कारण तो माझा भक्त आहे, पण मी नाही हात घालू शकत ह्याच्या कर्मामध्ये जोपर्यंत ह्याच्या गाईडची परमिशन नाही मिळते. असंही असतं. त्यावेळी मी ॲस्ट्रल ट्रॅव्हल मध्ये अडकलेले, तेव्हा बाबा हाक मारून पण का आले नाही, कारण कदाचित माझ्या गाईडने त्यांना परमिशन दिली नाही. असं होतं. आणि जेव्हा मी आर्कएंजल मायकलला जोरात हाक मारली तेव्हा मायकल तिथे आले, कारण तेव्हा ती परमिशन आर्कएंजल मायकलला मिळाली होती. असं हे मी तुम्हाला एक एक अनुभव शेअर करते आणि हे माझ्याकडे असे खूप अनुभव आहेत आतापर्यंतचे, पण प्रत्येक वेळी मला आठवत नाही ते. जेव्हा माझ्या गाईडची इच्छा आहे की हा अनुभव तू शेअर कर तेव्हाच मी ते बोलू शकते, नाहीतर मी ठरवलं असेल तरी माझ्या माइंड मधनं ते स्किप केलं जातं. असंही होतं. मला रेटिनाचा हा कालही क्वेश्चन विचारला होता. रेटिनाचा मेजर प्रॉब्लेम आहे तर नका करू तुम्ही त्राटक. डोळ्यांचा कुठलाही प्रॉब्लेम असेल त्यांनी त्राटक करू नका. आपली पृथ्वी 3rd डायमेन्शन मधून 5th डायमेन्शन मध्ये शिफ्ट होत आहे. हो, असे म्हटले जात आहे. याबद्दल काही माहिती द्या. आपली पृथ्वी 3rd मधून 5th मध्ये होत आहे, म्हणूनच आज नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत आणि आता 2025 पासून अजून वाढणार आहेत. आपल्याला सगळ्यांना त्यासाठी तयार राहायचे. पण जे सोल स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस मध्ये येत आहेत तेच त्या गोल्डन एरामध्ये जाणार आहेत पुढे जाऊन. कारण पृथ्वी जेव्हा 5D मध्ये जाईल आणि तिकडे क्राईम करणारे आणि नकारात्मक विचारांचे सोल राहतील तर पृथ्वी सुवर्ण ह्याच्यामध्ये जाणार नाही, त्या एरामध्ये जाणार नाही. आणि म्हणून 2025 ते 2030 मध्ये अनेक ठिकाणी अनेक गोष्टी होणार आहेत जिथे हे पृथ्वीवरचं सगळं जे पॉप्युलेशन आहे हे समाप्त होणार आहे आणि तेच पृथ्वीवर आत्मे राहतील जे पुढे जाणार आहेत. म्हणून अध्यात्माची प्रॅक्टिस या दरम्यान जास्तीत जास्त करायची आहे असं सांगितलेलं आहे. मृत व्यक्ती स्वप्नात बोलते. हो, बोलते. गुरु बोलतात कारण त्यांना परमिशन आहे. बहीण वडील बोलत नाही कारण त्यांना परमिशन नाहीये बोलण्याची. टॅरोट रीडिंग मध्ये डेस्टिनी आणि पास्ट फ्युचर सांगितले जाते, ते ह्याबरोबर मॅच होते का? काही वेळेला होते, काही वेळेला होते. जे परफेक्ट टॅरो रीडर असतील त्यांच्याकडनं होते. ग्राउंडिंग मेडिटेशन हे किती एज पासून करू शकतो? कितीही, अगदी 8 वर्षाचं मुलंही करू शकतं. 10वी आणि 12वी तर करू शकतातच.
ज्यांना ब्रह्ममुहूर्तावर इथे क्वेश्चन आले त्यावरनं मी सांगते. ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला उठायची खूप इच्छा आहे पण उठत नाही, कारण त्याला फक्त तुमचं कारणीभूत मन आहे. मनाला कंट्रोलमध्ये ठेवायला शिका. डेली मस्ट टू लिस्ट अँड डोंट डस. ही लिस्ट तुम्ही बनवा, स्वतः बनवा, ग्रुपवर टाका, सगळ्यांनाही हेल्प होईल. आर्क एंजल मेटाट्रॉनच्या प्रेयरचा अनुभव किती दिवसात येऊ लागतो? मला तर विदिन त्याच दिवसापासून यायला लागला असं मी सांगेन. तुमचं ऑरा आणि चक्र जितका क्लिअर राहतील तुम्हाला अनुभूती तितक्या फास्ट येतील. आता इथे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तेच मी घेते. प्रेयर ग्रुपवर टाकलेली आहे मॅडम. इथे तुम्ही जी प्रेयर लिहिलेली आहे ती ग्रुपवर दिली आहे बघा. मेक शुअर किंवा प्लीज मेक शुअर एवढं त्यात काही होत नाही. तुम्ही प्लीज बोलला तर तुमचं ऍडिशन आहे, तुम्ही रिक्वेस्ट करताय, करू शकता. पण मी दिलेली प्रेयर मेक शुअर म्हणालात तरी मेटाट्रॉनला माहितीच आहे, ते नाही रागवत, कारण त्यांचा कॉन्शियसनेस मनुष्यांपेक्षा वेगळा आहे. आपल्याला कधी कधी वाटतं समोरच्याने आपल्याला प्लीज बोलावं तर मी असं काम करेन, त्यांना नाही वाटत असे. पण प्लीज तुम्ही रिक्वेस्ट साठी बोलू शकता, असं काही नाहीये. ओके. आपले ऋषीमुनी पण आकाशिक रीडिंग करत होते. हो. आर्कएंजल मेटाट्रॉन चित्रगुप्त म्हणून आहेत. हो. आर्कएंजल मेटाट्रॉन हे चित्रगुप्त आहेत. बरोबर आहे. इथे बरीच माझी स्तुतीच आहे, आता ती मी वाचत नाहीये. प्रत्येकाचं ग्रॅटिट्यूड आहे ते मी वाचत नाहीये. अच्छा, मला छत्रपतींचा मूवी आवडतात. माझा जन्म सुद्धा शिवजयंतीचा आहे. हो, म्हणजे नक्की तुम्ही त्यांच्या युगामध्ये, त्यांच्या काळामध्ये असाल, त्यांच्या राज्यामध्ये असाल, म्हणून अजूनही तुमचा आत्मा त्यांच्याशी कनेक्ट आहे. 52 प्रश्न कोणाला विचारायचे आहेत? 52 जे तुम्हाला 52 क्वेश्चन्स दिले आहेत ते तुमच्या स्वतःसाठी आहेत. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्ही तुमच्या आकाशिक मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन विचारू शकता. ते हे क्वेश्चन आहेत, म्हणून ते एकदा वाचा. तुम्हाला जी पुस्तकं वाटतील ना की आपण हो परमहंस योगानंद त्यांची ऑटोबायोग्राफी, बऱ्याच जणांनी हे बुक वाचलेलं आहे, फेमस आहे, सगळीकडे अवेलेबल आहे. खरोखर प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं असं मी सांगेन. मी कधी वाचलेलं नाही कारण मला तेवढा वेळ नाही मिळत, पण खरोखर वाचा. थोडंसं पुस्तकाबद्दल ऐकलेलं आहे. मॅडम तुम्ही तुमचे किती जन्म पाहिले आहे? 50च्या वर तरी पाहिलेत मी, आणि हील पण केलेत मी. ओके, इथे एक क्वेश्चन आहे, तुम्ही वाचते. सुशांत सिंग राजपूत बद्दल सतत काही ना काही चालू असतं यूट्यूबवर, डिफरंट सायकिक्स. हो, तुमच्या मनात आलं का कधी ही मिस्टरी आहे, मी एक्सेस करावं? लॉकडाऊन मध्ये 24 आवर्स हेच चालू होतं, आणि आता ही मध्येच काहीतरी हो डिस्कशन चालू होतं. ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगते, आता माझे आधीपासूनचे जे सोल फॅमिली आहे, कनेक्ट आहे तिथे, त्यांना विचारू शकता की आमचं कोविडच्या काळामध्ये आम्ही किती छान हे करत होतो. मी एक रोज फ्री मेडिटेशनचं सेशन ठेवलेलं.
1-1.5 तास मेडिटेशन व्हायचं. फ्री सेशन होतं सगळ्यांसाठी. आणि त्या कोविडमध्ये आम्ही सगळे इतके छान होतो त्या सेशनमुळे. ऑनलाईन सेशन असायचं, अनेक लोक जॉईन व्हायचे. 1-1.5 तास खूप सुंदर असायची आणि सगळेजण त्या मेडिटेशनमुळे खूप आनंदी राहायचे. रोज वाट बघायचे कधी 6 वाजतायत आणि आम्ही मेडिटेशनला बसतोय. तर हे असं आम्ही केलं होतं. त्यामुळे बाहेरच्या कुठल्या उगीचच गोष्टींकडे मी लक्ष नाही दिलं. दुसरी गोष्ट की सुशांत सिंग राजपूतचं जे आहे, तर असं आहे की त्यांचा सोल अनेक अशा सायकिककडे जात आहे की त्यांना वाटतं की त्याला न्याय मिळावा, योग्य तो न्याय मिळावा आणि तो न्याय मिळण्यासाठी तो जात आहे आणि बऱ्याच जणांना सांगत आहे. ओके, पण जो व्यक्ती हे ओपन करेल त्याचं काही खरं नाही, त्याच्या लाईफचं काही खरं नाहीये. त्यामुळे ही अनेक जणांना माहिती आहे, अनेक जण त्याच्याशी कम्युनिकेट पण अनेक जणांनी केलेलं आहे, पण ते ओपन नाही करू शकणार. प्रत्येक जण जो ओपन करेल त्याचा लाईफ तिथे संपेल असं आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप मोठं राजकारण आहे. आणि सुशांत सिंग प्रत्येकाकडनं हेल्प मागत पण आहे. कुठलं? आय आस्क अ क्वेश्चन ट्वाइस, यू स्किप बोथ. तुम्ही विचारा पुन्हा. मी ऍक्च्युली इथे स्क्रोल करते तेव्हा ते पटकन वर जातात, त्यामुळे मला दिसत नाही. मी उगीच कुठलाही प्रश्न स्किप नाही करत आहे. जो इम्पॉर्टंट आहे तो विचारते, मी सांगते त्याचा आन्सर. कारण तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा येत आहेत. जर तुम्हाला प्रत्येक वेळी हेडेक होत आहे तर चांगलं आहे, तुमचं हिलिंग होत असतं. ओके, त्यामुळे हिलिंग होत असतं, त्यामुळे तुमचं क्राऊन चक्र क्लीन होतं, थर्ड आय क्लीन होतं, त्यामुळे हेडेक होऊ शकतो आणि ते नॅचरली होणार, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, मी इथे तुम्हाला क्वेश्चन विचारायला सांगते. ते काल झालेल्या सेशन बद्दल तुम्हाला काय कळलं नाही तो क्वेश्चन विचारा, ते क्वेश्चन विचारा असं मी सांगते. पण सेशन पेक्षा इतरही आपले क्वेश्चन्स खूप आहेत. हो, आर्कएंजलच्या प्रेयरची जी त्याचा जो चांगला परिणाम आहे तो तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तर तुमच्या हस्बंडचा फायनान्स ग्रो होईल, कारण तुम्ही प्रेयर म्हणताय यासाठी. कारण तुम्ही काही आणि जे स्वतः अर्न करतात ते त्यांच्या ग्रोथसाठी आहे, पण तुम्ही म्हणताय म्हणजे तुम्ही अर्न करत नाहीये, अर्निंग नाहीये, तर तुमचे हस्बंड आहेत त्यांचं फायनान्शियली त्यांची ग्रोथ होऊ शकते. ओके, आता जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. ऑफलाईन लेक्चर्स आपले नसतात. ऑफलाईन लेक्चर्स फक्त रिट्रीटमध्ये असतात, स्पिरिच्युअल रिट्रीटमध्ये. आकाशिक हिलिंग बद्दल बोललात, पण तो एक कोर्स आहे का? नाही नाही, आकाशिक हिलिंग आपण या सेशन मध्येच, आकाशिक रेकॉर्ड मध्ये, याच वर्कशॉप मध्ये तुम्ही आकाशिक हिलिंग पण शिकणार आहात. मी शिकवणार आहे तुम्हाला. याच्यामध्ये आपण बेसिक आणि ऍडव्हान्स दोन्ही शिकणार आहोत. आणि लेवल 2 आहे ते ऑटोमॅटिक रायटिंग आहे, तो सेपरेट कोर्स आहे. पण या आकाशिक रेकॉर्डच्या वर्कशॉप मध्ये आपण आकाशिक हिलिंग पण शिकणार आहोत. त्राटक करताना हेडेक होणं, मुंग्या येणं हे स्वाभाविक आहे. इथे क्वेश्चन्स आपले संपत आहे.